वेव्सचं हे लेक्चर नंबर 3 आणि यामध्ये आपण उरलेले सगळे टॉपिक कव्हर करणार. ओपन ऑर्गन पाईप, क्लोज्ड ऑर्गन पाईप, रेझोनन्स ट्यूब, एंड करेक्शन आणि बीट फ्रिक्वेन्सी. यानंतर हा चॅप्टर समाप्त. ओके, मागचे 2 लेक्चर बघितले नसतील तर ते बघून घे, कारण सगळं काही इंटरकनेक्टेड आहे सर. ओके, सो ऑर्गन पाईप काय असतो? ऑर्गन पाईप, ऑर्गन पाईप म्हणजे जर तुम्ही बासरी बघितली असेल, बासरी, तर तुम्ही असं नोटीस केलं असेल की बासरीचे जे छिद्र असतात, बासरीचे जे छिद्र असतात त्याच्यावर जेव्हा आपण बोट ठेवतो किंवा तिथून बोट उचलतो तेव्हा स्वर बदलतो, पिच बदलतं, फ्रिक्वेन्सी बदलते. ठीक आहे ना? सो असं काहीतरी होतं की जेव्हा एंड क्लोज असेल आणि जेव्हा ओपन असेल तेव्हा फ्रिक्वेन्सी बदलते, आणि याच इन्स्ट्रुमेंटला आपण ऑर्गन पाईप असं म्हणतो. ठीक आहे, ऑर्गन पाईप एका नाव एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, पण त्याच्यामध्ये न जाता मी तुम्हाला एक बेसिक आयडिया दिली आपल्याला कामाचं काय सर, कारण सीईटीला प्रश्न कामाचे आहेत. सो सगळ्यात आधी आपण हे स्टडी करू की एक ओपन ऑर्गन पाईप म्हणून असतो. ओपन, नावातच ओपन आहे, याचा अर्थ याचे दोन्ही एंड्स काय असतील सर? ओपन असतील. हा पण ओपन एंड आहे आणि हा पण ओपन एंड आहे. निश्चितपणे जे एंड्स ओपन असतील त्याच्या आजूबाजूचे जे आता पार्टिकल्स असतील, एअर पार्टिकल, इथे मी साऊंडची गोष्ट करतोय. कसली सर? साऊंडची. मागच्या चॅप्टरमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रिंगची गोष्ट करतोय, आणि हा कुठला टॉपिक चालू आहे आपला? स्टँडिंग वेव्ह चालू आहे. स्टँडिंग वेव्ह, राईट? सो स्ट्रिंग वाली एक स्टँडिंग वेव्ह आपण स्टडी केली, आता साऊंड वाली एक करणार. चला, ओपन वेव्ह, ओपन वेव्ह एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की ओपन जिथे एंड आहे बेटा तर तिथे अँटीनोड बनतं. काय बनतं? अँटीनोड. अँटीनोडचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट, कारण इथले पार्टिकल्स जे आहेत ना ते मॅक्सिमम अँप्लिट्यूडनी व्हायब्रेट करू शकतात. मग सर मला जर याची फ्रिक्वेन्सी काढायची असेल तर वेव्ह बनवून दाखवा तुम्ही कशी बनते. तर सगळ्यात पहिले बघा, इथे अँटीनोड आहे, इथे अँटीनोड आहे, इथे मध्ये एक नोड बनतो आणि असा येतो. ठीक आहे, ही एक, हा त्याचा एक भाग झाला आणि एक असं दुसरं. ही स्टँडिंग वेव्ह आहे बरं का. स्टँडिंग वेव्हचा एक पार्ट दिसतोय आपल्याला फक्त. अशी तर अशी ही पूर्ण असेल, अशी पूर्ण असेल, असा लूप बनतो स्टँडिंग वेव्ह मध्ये. ठीक आहे ना? फक्त आपल्याला एवढा पार्ट दिसतोय. ठीक आहे, चला आता सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट सांग, अँटीनोड आणि अँटीनोड मध्ये किती डिस्टन्स असतो? अँटीनोड आणि अँटीनोड मध्ये किती डिस्टन्स असतो? सर हा जो डिस्टन्स आहे हा आहे λ/2. बरोबर आहे, हा λ/2, आणि तो किती पाहिजे? इक्वल टू एल, कारण टोटल लेंथ किती आहे? एल आहे. सो λ/2 इज इक्वल टू एल, म्हणजे लेमडा किती आला बेटा? 2l आला. जर लेमडा 2l आला तर मला फ्रिक्वेन्सी लिहिता येईल. काय लिहितो फ्रिक्वेन्सी मी? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू असते v अपॉन लेमडा. सो v अपॉन लेमडा म्हणजे काय? v अपॉन 2l. ही आहे त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल हा पहिला मोड आहे, पहिला मोड. पहिल्या मोड मध्ये 2 अँटीनोड आहे आणि एक नोड आहे. 2 अँटीनोड आणि एक नोड. स्ट्रिंग वेव्स मध्ये आठव, स्ट्रिंग वेव्स मध्ये इथे नोड होता, इथे नोड होता आणि एक अँटीनोड होती. स्ट्रिंग वेव्हला पहिल्या मोडला 2 नोड आणि एक अँटीनोड, इथे 2 अँटीनोड आणि एक नोड. सर दुसरा मोड सांगा तुम्ही. त्याचा दुसरा मोड पण येईल बेटा. कसा येईल बघा बरं, आपण बनवून बघू याला. तर सगळ्यात पहिले पुन्हा एकदा आपला ओपन ऑर्गन पाईप, हा असा ओपन ऑर्गन पाईप, आणि एंड्सला 100% हे ओपन एंड्स आहेत आणि इथे अँटीनोड बनणार आहे सर. सो हे अँटीनोड झालं, हे अँटीनोड झालं, हे फिक्स आहे. आता एका नोडच्या ऐवजी 2 नोड येतात मध्ये. एका नोडच्या ऐवजी किती नोड येतात? 2 नोड येतात. मग आपण बनवून बघू. जसं बघा, आता हा पहिला नोड झाला. ठीक आहे, मग हा दुसरा नोड झाला आणि असं इकडे चाललो आपण. त्याचबरोबर असं बघायला गेलो तर हा पहिला, ठीक आहे, हा दुसरा आणि असा. सो अप्रॉक्सिमेटली हे असं येईल. जरा चांगला काढायचा प्रयत्न करू. इथे असं आलं लक्षात? सो दिस इज युअर स्टँडिंग वेव्ह. आता इथे जर तू बघायला गेले तर नोड कुठे सांग मला? सर अँटीनोड. बेटा इथे काय आलं सर? इथे नोड. पुन्हा इथे काय येते? इथे अँटीनोड. अच्छा, इथे काय सर? इथे नोड. किती अँटीनोड आहे सांग मला? किती अँटीनोड मिळाल तुला? 1 2 3. 3 अँटीनोड आहे. आणि किती नोड आहे सर? 2 नोड आहे. 2 नोड आहे. ठीक आहे, इथे मला एक गोष्ट सांगा तुम्ही की इथे हा डिस्टन्स किती येईल? अँटीनोड आणि अँटीनोड मधला डिस्टन्स असतो किती असतो बघा? अँटीनोड आणि अँटीनोड हा किती आहे? λ/2. हे सांगितलं होतं की नाही? अँटीनोड आणि अँटीनोड मधला λ/2 असतो. आणि पुन्हा ही अँटीनोड आणि ही अँटीनोड, हे किती आहे? λ/2. याचा अर्थ मी म्हणू शकतो टोटल किती झालं रे? लेमडा. लेमडा इज इक्वल टू एल. लेमडा इज इक्वल टू एल.
म्हणजे फ्रिक्वेन्सी किती झाली? जर मी याला F1 म्हटलं फंडामेंटल, तर ही F2 किती झाली? F2 झाली सर V अपॉन लेमडा, म्हणजे V अपॉन L. याला मी म्हणू शकतो, याला कसं म्हणू शकतो आपण? 2V अपॉन 2L. सर एक गोष्ट लक्षात आली, हे तर त्या स्ट्रिंग वेव्ह सारखंच आहे, एकदम 100% बेटा. हे पूर्णच्या पूर्ण कार्बन कॉपी आहे स्ट्रिंग वेव्ह सारखं, ओपन ऑर्गन पाईप. ठीक आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तिथे एका मोडला, जसं फर्स्ट मोड आहे, याचा फर्स्ट फंडामेंटल मोड आहे, तर तिथे किती किती नोड्स होत्या? 2 नोड होत्या. इथे 2 अँटी नोड आहे. सेकंड मोडला तिथे किती किती नोड्स होत्या? 3 नोड्स होत्या, पण इथे किती आहे? 3 अँटी नोड आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. बाकी हा तुमचा सेकंड मोड आहे. तसंच मला थर्ड मोड लिहायचं असेल तर किती येणार आहे माझ्याकडे? 3V अपॉन 2L है ना. असं सगळं येत राहील. मग आपण असं म्हणू शकतो की याच्यात कसे काय काय एक्झिस्ट करेल. आता हे महत्वाचं आहे, जे आपण तिकडे डिस्कस केलं होतं तेच करू. सो माझ्याकडे पॉसिबल फ्रिक्वेन्सीज काय काय आल्या? माझ्याकडे एक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. किती आहे सर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? मी याला F1 म्हणतो, V अपॉन 2L. हे लक्षात ठेवायचं. V अपॉन किती आहे? 2L आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे F2 आहे, 2V अपॉन 2L. F3 आहे, 3V अपॉन 2L. आणि मग असं करत राहा. याचा अर्थ जनरल मी फ्रिक्वेन्सी लिहू शकतो है ना. जनरल फ्रिक्वेन्सी काय लिहू शकता सर तुम्ही? NV अपॉन 2L. NV अपॉन 2L. NV अपॉन 2L. ठीक. हे आता जर मला तुम्हाला हार्मोनिक्स वगैरे सगळं मी मागे सांगितलंय, म्हणून आता याला सांगायची वेगळी गरज नाही. जसं बेटा बघ, मला सांगा, हा वाला जो आहे, ही जी फ्रिक्वेन्सी आहे, हे काय? हे सेकंड हार्मोनिक आहे है ना. सेकंड हार्मोनिक आणि फर्स्ट ओव्हरटोन आहे. फर्स्ट ओव्हरटोन आहे, फंडामेंटलच्या नंतरची पहिली फ्रिक्वेन्सी आहे. दिस इज व्हॉट? थर्ड हार्मोनिक आणि हे सेकंड ओव्हरटोन आहे. सेकंड ओव्हरटोन आहे, बरोबर. म्हणजे मी म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही? मी म्हणू शकतो या केसमध्ये nth ओव्हरटोन जे आहे, nth ओव्हरटोन इज इक्वल टू n प्लस 1th हार्मोनिक. बरोबर आहे का? म्हणू शकतो की नाही? nth ओव्हरटोन इज इक्वल टू n प्लस 1 हार्मोनिक. बरोबर, कारण हार्मोनिकच्या पुढे आहे ओव्हरटोन है ना. जसं सेकंड म्हटलं बेटा, तर इथे 2 प्लस 1 किती येणार आहे? 3 येणार आहे ना. सेकंडला थर्ड हार्मोनिक येतं. सो nth ओव्हरटोनला आपण कसं लिहू शकतो? n प्लस 1th हार्मोनिक. n प्लस 1 अर्थ काय होतो? n प्लस 1 हार्मोनिक काय? n प्लस 1 टाइम्स व्हॉट? n प्लस 1th हार्मोनिक आहे, म्हणजे n प्लस 1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी करावं लागेल, V अपॉन 2L. V अपॉन 2L. सो मला सपोज फर्स्ट ओव्हरटर्न पाहिजे असेल, इथे फर्स्ट ओव्हरटर्न, तर इथे 1 n जर 1 टाकला तर किती येणार आहे? 2V बाय 2L. सेकंड ओव्हरटर्न पाहिजे असेल तर 2 प्लस 1 3V बाय 2L. असं करत राहायचं, विषय काही नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही महत्वाचे मुद्दे काय बेटा? इथे जो फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स असतो, म्हणजे मला म्हणायचंय F3 मायनस F2 केलं, किंवा तुम्ही F4 मायनस F3 केलं, किंवा तुम्ही F5 मायनस F4 केलं, कुठल्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स आहे, डिफरन्स दॅट इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दॅट इज इक्वल टू काय सर? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लक्षात राहील का? लक्षात राहील का? राहायला पाहिजे, काही विषय नको. ओके. सो दिस इज अ कार्बन कॉपी ऑफ व्हॉट? स्ट्रिंग वेव्ह. आता हा दुसरा पॉइंट आहे. कोण आहे सर आता हा झाला ओपन ऑर्गन पाईप. हा कोण आहे बेटा? ओपन ऑर्गन पाईप. त्याचं नाव लिहिलंच नाही आपण. दिस इज ओपन पाईप, ओपन ऑर्गन पाईप. मग दुसरा कसा असतो? क्लोज्ड ऑर्गन पाईप असतो. हा महत्वाचा आहे, क्लोज्ड ऑर्गन पाईप. मग क्लोज्ड ऑर्गन पाईपची काय विशेषता आहे? तर क्लोज्ड म्हणजे दोन्ही एंडनी क्लोज नसेल. दोन्ही एंडनी क्लोज जर झाला तर साऊंड कुठे ट्रॅव्हल करणार आहे सांगा बरं मला. सो तो कसा असतो? माझ्याकडे इकडे ओपन एंड आहे सपोज, किंवा आपण याला क्लोज करू, इथून क्लोज करतो मी, आणि हा ओपन आहे बेटा. हा ओपन आहे आणि हा क्लोज्ड आहे. सो जिथे क्लोज असतो ना, तिथला जो पार्टिकल आहे ना, तो व्हायब्रेट करू शकत नाही, म्हणून तिथे 100% बनतो नोड. काय बनतो सर? नोड. याचा अर्थ माझ्याकडे इकडे आहे नोड, आणि इकडे काय सर? एंटी नोड. आलं लक्षात? आणि कशी वेव्ह बनेल? वेव्ह कशी बनेल दाखवतो. हे बघा, असं आलो मी, आणि हे असं. हा याचा पहिला मोड आहे. मला एक गोष्ट सांग बेटा, नोड आणि अँटी नोड मध्ये
नोड आणि अँटी नोड मध्ये किती किती अंतर आहे? व्हॉट इज द डिस्टन्स? सर लॅम्डा बाय 4. सो लॅम्डा बाय 4 इज इक्वल टू एल. लॅम्डा बाय 4 इज इक्वल टू किती येणार आहे? एल. सो लॅम्डा इज इक्वल टू आलं सर 4L. याचा अर्थ मला फ्रिक्वेन्सी काढायची असेल, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी F1 किती येणार आहे? V अपॉन लॅम्डा इज इक्वल टू किती? V अपॉन 4L. V अपॉन किती आलं बेटा? 4L. हा, तिकडे किती आलं होतं? V अपॉन 2L. सो याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ती हाफ टाइम्स आहे ओपन ऑर्गन पाईपच्या. आलं लक्षात? याच्यावर सीईटीने भरपूर प्रश्न विचारलेत. ओके, हे लक्षात ठेवा. सर तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जर मला हा फर्स्ट मोड नको असेल, मला सपोज सेकंड मोड पाहिजे, तर तो कसा बनेल? सो आपण परत एकदा पाईप काढून घेऊ. दिस इज अ क्लोज्ड पाईप आणि याच्यामध्ये सर हा क्लोज्ड एंड आहे आणि हा ओपन एंड आहे. म्हणजे पुन्हा एकदा तेच झालं. इकडे बनणार, इकडे काय बनणार सर? नोड. आणि इकडे काय बनणार बेटा? अँटी नोड है ना, अँटी नोड बनणार. आता कसं करायचं? तर सगळ्यात पहिले आपण इथून सुरू करू. आता इथून सुरू करू, नीट लक्ष द्या. इथून हा नोड आहे, नोड पासून सगळ्यात पहिले काय येईल सर? नोड पासून यायला पाहिजे अँटी नोड, मग पुन्हा एकदा आला नोड आणि मग परत आला अँटी नोड. आलो. त्याच्यानंतर इथे बघा, नोड, अँटी नोड, पुन्हा नोड आणि अँटी नोड. बरोबर आहे? एकदम बरोबर आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर काय काय येतं इथं मध्ये? हे नोड आहे, हे अँटी नोड आहे, हे एक नोड आलं आणि अँटी नोड झाले. जेवढे नोड तेवढे अँटी नोड, जेवढे नोड तेवढे अँटी नोड. आलं लक्षात? फर्स्ट मोडला एक नोड एक अँटी नोड. सेकंड मोडला किती बेटा? 2 अँटी नोड 2 नोड. ठीक. जर तुम्ही नीट बघायला गेलं तर याच्यामध्ये डिस्टन्स नोड आणि नोड मध्ये किती डिस्टन्स असतो? सर लॅम्डा बाय 2 गॅरंटेड. आणि अँटी नोड आणि नोड मध्ये किती असतो? लॅम्डा बाय 4. या दोघांचं जर सम केलं तर किती येतं? 3 लॅम्डा बाय 4. किती येतं बेटा? 3 लॅम्डा बाय 4. सो 3 लॅम्डा बाय 4, 3 लॅम्डा बाय 4 इज इक्वल टू एल. सो लॅम्डा किती आला? लॅम्डा इज इक्वल टू आला 4L बाय 3. 4L बाय 3. गॉट इट? जर तुला लॅम्डा आला तर तुला फ्रिक्वेन्सी काढता येईल. सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी आली, किती आली सर? V अपॉन लॅम्डा. लॅम्डाच्या गिट टाक 4L बाय 3. सो हे आलं 3V अपॉन 4L. V अपॉन 4L नंतर डायरेक्ट 3V अपॉन 4L. V अपॉन 4L नंतर डायरेक्ट 3V अपॉन 4L. मधला गायब झालेला आहे. कुठे गेला? 2V अपॉन 4L. तर नसतो तो इथे, तर नसतो. याचा अर्थ जर मला कोणी विचारलं की ते फ्रिक्वेन्सीज कशा एक्झिस्ट करतात, तर फ्रिक्वेन्सीज बघा, सगळ्यात पहिले माझ्याकडे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. पहिली वाली फ्रिक्वेन्सी किती आहे? V अपॉन 4L. त्याच्यानंतर दुसरी फ्रिक्वेन्सी किती येते? 3V अपॉन 4L. तिसरी फ्रिक्वेन्सी किती आहे सर? 5V अपॉन 4L. चौथी फ्रिक्वेन्सी किती आहे सर? 7V अपॉन 4L. हे सगळं काय? ऑड हार्मोनिक्स आहे. काय हे? ऑड हार्मोनिक्स. सो इथे फक्त ऑड हार्मोनिक्स एक्झिस्ट करतात, सगळे हार्मोनिक्स एक्झिस्ट करत नाही. आलं लक्षात? गॉट इट? ओके सर. जनरल मला जर एखाद्या nth मोडची फ्रिक्वेन्सी लिहायची असेल, फ्रिक्वेन्सी ऑफ nth मोड, तर त्याचा काय फॉर्म्युला येईल? त्याचा फॉर्म्युला असतो 2n-1 V अपॉन 4L. 2n-1 V अपॉन 4L. जर तुम्ही 1 टाकला तर काय येईल? 2 - 1 1 अपॉन हा फर्स्ट मोड आहे. सेकंड मोडला काय येईल? 2 × 2 4 4 - 1 3 3V अपॉन 4L. आलं लक्षात? ओके ओके सर. त्याच्यानंतर बेटा जर मला ओव्हरटोन पाहिजे असेल तर सपोज मी म्हटलं nth ओव्हरटोन. nth ओव्हरटोन जो आहे, nth ओव्हरटोन, सपोज जर मला फर्स्ट ओव्हरटोन पाहिजे असेल, फर्स्ट ओव्हरटोन. सो फर्स्ट ओव्हरटोन इज व्हॉट? फर्स्ट ओव्हरटोन याच्यानंतरचा हा फर्स्ट ओव्हरटोन आहे बघा. हा थर्ड हार्मोनिक आहे आणि फर्स्ट ओव्हरटोन आहे. हा वाला फिफ्थ हार्मोनिक आहे आणि सेकंड ओव्हरटोन आहे. हा वाला सेवेंथ हार्मोनिक आहे आणि थर्ड ओव्हरटोन आहे. अरे हो की नाही? बरोबर आहे का? येस सर. याचा अर्थ बेटा nth ओव्हरटोन याचा अर्थ होतो 2n+1 हार्मोनिक. 2n+1 किती काय हे हार्मोनिक. म्हणजे जर फर्स्ट पाहिजे असेल मला, फर्स्ट पाहिजे असेल तर इथे फर्स्ट टाका. 1 टाकला तर इथे काय 1. फर्स्ट ओव्हरटोन इज व्हॉट? 2+1 थर्ड हार्मोनिक. अच्छा 2 टाकला तर 2 × 2 4 4 + 1 5 5 हार्मोनिक. म्हणजे याला काय लिहिता येईल? 2n+1. nth ओव्हरटोनला कसं लिहायचं? 2n+1 × V अपॉन 4L. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. 2n+1 V अपॉन 4L. राहील लक्षात? येस सर. कारण हा न्यूमरिकल मध्ये आपण वापरतो. त्याच्यानंतर अजून काही महत्वाचे मुद्दे की जर मला असं करायचंय बघा, F2 - F1 इज इक्वल टू F3 - F2 इज इक्वल टू
F4 मायनस F3. जे लागोपाठच्या फ्रिक्वेन्सीज आहे, लागोपाठच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहे त्यांचा जो डिफरन्स आहे, त्यांचा जर डिफरन्स घेतला, जसं 3v/4l मायनस v/4l केला तर किती येतो? 2v/4l. म्हणजे हा किती येतो? 2v/4l, किंवा याला म्हणतो मी 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. एम आय क्लिअर? क्लिअर आहे का? एकदम क्लिअर असायला पाहिजे, काहीही गडबड नको. आणि अजून एक मुद्दा बेटा, इथे 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 मी असं लिहितो, जर माझ्याकडे nth मोड आहे, nth मोड आहे, ठीक आहे, सो माझ्याकडे n नोड असतील आणि n काय असतील सर? एंटी नोड असतील. काहीच डाऊट नको याच्यात, ठीक आहे. इथे जे आहे, इथे वेगळं होतं. इथे काय होतं? जर माझ्याकडे इथे nth मोड आहे, इथे लिहायला कुठे जागा आहे? इथे लिहितो मी कुठेतरी, इथे लिहितो nth मोड. nth मोड मध्ये जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे सेकंड मोड आहे, हा सेकंड मोड आहे माझ्याकडे. सेकंड मोडला माझ्याकडे किती अँटी नोड आहे? 1 2 3 3 अँटी नोड, म्हणजे एक जास्त, म्हणजे n+1 अँटी नोड असतील, ठीक आहे ना? n+1 अँटी नोड. आणि किती नोड आहे बेटा सेकंड मोडला? सेकंड नोड, सो n नोड्स आहे. n काय? नोड्स आहेत. लक्षात राहील? भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे, पण मग याच्या बाहेर न्यूमेरिकल पण येणार नाही, एवढं पण नक्की आहे ना. आपल्याला जेवढं जमतं आपण तेवढं केलेलं आहे बेटा, है ना. आता बघा, फॉर एन ओपन ऑर्गन पाईप 3 सक्सेसिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सी, 3 सक्सेसिव्ह लगतच्या दिलेले, काय दिले? 200 300 400. लेंथ ऑफ द पाईप इज, लेंथ विचारली आहे, तुम्ही तुम्हाला सांगितलंय लगतच्या ज्या फ्रिक्वेन्सी असतात, लेटस से आता ही, आता माहिती नाही मला कोण आहे, सो जो डेल्टा एफ असतो बेटा, डेल्टा एफ जो काही किती येणार आहे याचा डिफरन्स, सो 300 मायनस 200 किती आलं सर? 100 आलं. आलं का? 100 आलं. सो 100 ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असू शकते. असू शकते का म्हणतो? कारण मागच्या लेक्चरला एक क्वेश्चन घेतला होता, त्यामध्ये त्यांनी आहे ना या लगतच्या फ्रिक्वेन्सी न देता, म्हणजे आता इथे ते लिहिलंय त्यांनी कॉन्झिक्युटिव्ह, पण त्यांनी काय केलं होतं, एक एक गॅप सोडून दिला होता. म्हणजे 200 नंतर 400, 400 नंतर 600, तर अशा वेळेस ते फंडामेंटल येत नाही. म्हणजे v/2l नंतर डायरेक्ट दिला 3v/2l, नंतर काय दिला? 5v/2l, है ना. पण या केसमध्ये त्यांनी काय म्हणले की आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह शब्द वापरलाय, सो जो काही फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे दॅट इज 100, दिस इज नथिंग बट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला दिला होता मी तुम्हाला? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता सर v/2l. ओपन ऑर्गन पाईप आहे, सो मी आता असं लिहितो 100 इज इक्वल टू v किती माझ्याकडे? 330 अपॉन 4 इंटू एल. एलच विचारलाय ना? एल विचारलाय का? एल विचारलाय. सो हे 3.3 अपॉन 4, एक मिनिट हा, 4 नाही 2 यार, इथे 2 येतं, ठीक आहे. सो याला जर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर यायला पाहिजे सी आन्सर यायला पाहिजे. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न, या प्रश्नाचं सोल्युशन जर करायला गेलो तर जास्त वेळ लागणार नाही, असं नाही की फार वेळ लागेल. मी तुम्हाला लॉजिक पण सांगतो, आधी आपण बेसिक करू. मी तुम्हाला आधी फ्रिक्वेन्सीज लिहून दाखवतो, ठीक आहे. आपल्याला रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी विचारलाय, तर सगळ्यात पहिले हे काय दिसतंय तुम्हाला? व्हॉट इज दिस? ओपन ऑर्गन पाईप. ओपन ऑर्गन पाईप किती नोड आहे बेटा? किती नोड आहे? 2 नोड आहे. अरे 2 नोड आहे की नाही? 2 नोड आहे म्हणजे हा सेकंड मोड आहे. आता लिहून दिलं होतं, कशाला लिहून दिलं होतं ते? 2 नोड आहे म्हणजे हा सेकंड मोड आहे. सेकंड मोडची काय फ्रिक्वेन्सी असते? मी तुम्हाला लिहून दिलंय सर, सेकंड मोडची असते 2v/2l. आलं? इथे एक नोड आहे म्हणजे हा पहिला मोड असेल, डोकंच लावायचं नाही जास्त. v/2l हा क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे, क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे. किती अँटी नोड आहे आणि किती नोड आहे? बरं नोड दिसत आहेत का? डायरेक्ट नोड दिसत आहेत सर, बघा. एक नोड, 2 नोड म्हणजे हा सेकंड मोड आहे. सेकंड मोड म्हणजे किती फ्रिक्वेन्सी असेल याची फ्रिक्वेन्सी असेल 3v/4l असतं बरं का, खाली 4l असतं, ठीक आहे बेटा. हा पण क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे सर, क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे. याच्यात किती बेटा? याच्यात एकच नोड आहे, दिसते का? एक नोड म्हणजे हा पहिला मोड असेल. अरे लिहून दिलंय यार, सगळं लिहून दिलंय की नाही? आता रेशो घेत बसा, युल गेट द आन्सर, ठीक आहे. मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. काय शॉर्टकट आहे? मला सांगा v इज इक्वल टू असतो एफ लेमडा, राईट. v तर कॉन्स्टंट आहे, v कॉन्स्टंट आहे. अच्छा, v काय आहे सर? बेटा v म्हणजे ना, इथे सांगतो अजून एक मुद्दा, स्पीड ऑफ साऊंड येते. काय? स्पीड ऑफ साऊंड. आणि स्पीड ऑफ साऊंडचा काय फॉर्म्युला असतो? v इज इक्वल टू असतो √ऑफ गामा RT/mw, ठीक आहे ना. इथे टी काय सर? टी टेन्शन नाहीये, टी इज द टेम्परेचर.
टेम्परेचरवर डिपेंड करते साऊंडची स्पीड. गामा म्हणजे ॲडियाबॅटिक गॅस कॉन्स्टंट. हे साऊंडच्या चॅप्टरमध्ये 11वी मध्ये शिकवेल मी जेव्हा चॅप्टर घेईल तेव्हा, पण हा बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, स्पीड ऑफ साऊंड. तर हे जे आहे ना बेटा, हा कॉन्स्टंट आहे, कारण टेम्परेचर सेम आहे, आर सेम आहे, मॉलिक्युलर वेट सेम आहे. आता एअर थोडी बदलताय तुम्ही, काहीच बदलत नाहीये. मग मी असं म्हणू शकतो देअरफॉर जर व्ही कॉन्स्टंट आहे तर मी म्हणू शकतो वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय? फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ ज्याची वेवलेंथ जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कमी. ठीक आहे. कोणाची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे? कोणाची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे? 100% याची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे. का सर? कारण बेटा याच्या वेवचा छोटासा पार्ट दिसतोय. अरे मोठा साप आहे यार, असा असा साप आहे, त्या सापाचा छोटासा पार्ट दिसतोय म्हणून तो साप मोठा आहे की नाही? हा, तर तेच आहे, या वेवलेंथचा छोटासा पार्ट दिसतोय, फक्त एवढा पार्ट दिसतोय. अजून एवढी वेव बाकी आहे. अरे अजून एवढी वेव बाकी आहे. बघा इथे इथे किती, इथं एक वेव पेक्षा जास्त दिसायला लागले. ही एक वेव दिसते का? ही झाली एक वेवलेंथ. मी काय म्हणायला लागलो नीट लक्ष दे. इथून आलो आपण, ही एक वेवलेंथ आहे पूर्ण. ठीक आहे, ही एक वेवलेंथ आहे. इथे बघा बरं, इथे ही एक वेव आहे सर. ही एक एक म्हणजे 1.5 असेल, ही 1.5. अजून एवढी इथे आहे. ठीक आहे. सो इथे छोटासाच पार्ट दिसतोय म्हणजे ऍक्च्युअल वेवलेंथ खूप मोठी असेल. सो याची जर वेवलेंथ मोठी आहे बेटा तर याची फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी पाहिजे. सो सगळ्यात कमीचा अर्थ काय होतो? सगळ्यात कमीचा अर्थ डी मध्ये रेशो सगळ्यात कमी पाहिजे. सो डी मध्ये सगळ्यात कमी रेशो म्हणजे हेच ऑप्शन दिसायला लागलं मला. गॅरंटेड आन्सर काय पाहिजे? बी पाहिजे. पण इथे अजून एक सी पण ऑप्शन आहे, तर हे आपल्याला चेक करावं लागेल. याच्यानंतर अजून कोण छोटं दिसतंय मला? याच्यानंतर हा छोटा दिसतोय. सो याच्यानंतर याची वेवलेंथ सगळ्यात काय राहील? याची वेवलेंथ सगळ्यात मोठी राहील. सो याची फ्रिक्वेन्सी कमी राहील. सो याची फ्रिक्वेन्सी कमी आहे सर. सो याची फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे काय येणार आहे? याची फ्रिक्वेन्सी कमी म्हणजे सीच्या केसमध्ये 1 नंतर यायला पाहिजे 2. हा बरोबर टिक केलं आपण. 1 नंतर 2 यायला पाहिजे. मग त्याच्यानंतर बघा सगळ्यात जास्त याची यायला पाहिजे. का? कारण याची वेवलेंथ काय? याची वेवलेंथ सगळ्यात कमी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त असेल. तर बरोबर आहे बघा, फर्स्टची 4 आहे. सो त्यानुसार तुम्ही करू शकता. बाकी काय म्हणतायत? द लेंथ ऑफ ओपन ऑर्गन पाईप इज ट्वाइस द लेंथ ऑफ अनदर क्लोज्ड ऑर्गन पाईप हॅव्हिंग सेम डायमीटर. माझ्याकडे एक ओपन पाईप आहे आणि एक क्लोज्ड पाईप आहे. सो ओपनची जी लेंथ आहे ती ट्वाइस आहे ॲज कम्पेअर्ड टू क्लोज्डच्या लेंथच्या. ठीक आहे. क्लोजची जर मी एल पकडली तर ओपनची येणार आहे 2L. पुढे काय म्हणतायत ते? द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज 100 हर्ट्स. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मला दिली आहे, लेटस से FO, ही किती दिली? 100. आणि विचारली फ्रिक्वेन्सी ऑफ द 5th हार्मोनिक ऑफ क्लोज्ड पाईप. 5वा हार्मोनिक. काय बोलले ते? हार्मोनिक. याचा अर्थ काय विचारलंय त्याने? मला विचारलंय बेटा ते, मला F' विचारलाय, म्हणजे 5वा हार्मोनिक ऑफ क्लोज्ड पाईप म्हणजे V/4L. बरोबर आहे का? 5वा हार्मोनिक. ठीक. आता कसं काढणार? सगळ्यात पहिले ना तुम्हाला याचा वापर करावा लागेल. मी काय लिहितोय ते नीट लक्ष दे. फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज इक्वल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज इक्वल टू 100 इज इक्वल टू काय असतं? V/2L. V/2L. L म्हणजे काय? त्याची लेंथ. पण इथे लेंथ किती आहे? 2L आहे. आणि इथे लेंथ किती आहे? 2L आहे. म्हणजे इथे काय करावं लागेल मला? F/2 लिहितो आपण, इथे 2L लिहावं लागेल. त्याची लेंथ किती बेटा? 2L आहे. मग आपल्याला इथून काय येणार आहे ना? V/4Lच मिळाला बघा डायरेक्ट. V/4L ची व्हॅल्यू मिळाली. हे किती आहे? V/4L आला 100. आपल्याला हे पाहिजे होतं ना, इथे जर तू 100 टाकला, इथे 100 टाकला तर 5 × 100 किती यायला पाहिजे? 500. आलं लक्षात? डायरेक्ट जे दिलंय ते करून घ्यायचं, आन्सर येईल 100% आन्सर येईल. V/4L ला जर 100 टाकला तर 500 आन्सर यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय? द क्लोज्ड पाईप ॲट वन एंड प्रोड्युसेस अ नोट ऑफ फ्रिक्वेन्सी गामा. आपल्याला गामा दिली आहे. कोणाची फ्रिक्वेन्सी दिली आहे? क्लोजची दिली आहे सर गामा. ठीक. द पाईप इज कट इन टू 2 पाईप्स ऑफ इक्वल लेंथ. छान प्रश्न आहे. नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले माझ्याकडे हा क्लोज पाईप होता. हे L आहे आणि हे काय सर? म्हणजे आपण असं म्हणू, हा ओपन एंड आहे आणि हा क्लोज एंड आहे. सो ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, याला मी कसं लिहू शकतो? याला लिहू शकतो आपण, काय लिहू शकता सर तुम्ही? याला लिहू शकतो V/4L. जेव्हा L काय याची बेटा? L याची लेंथ आहे. काही डाऊट नाही, एकदम सोपं आहे. आता याला मी कट करतो. कट केल्यानंतर काय होईल बघा? इक्वल हाफमध्ये जेव्हा कट केलं तेव्हा हे असं काहीतरी चित्र येईल. जेव्हा याला आपण कट करू तेव्हा याचा एक पाईप जो याच्यापासून बनेल तो काय बनेल?
एक ओपन बनला आणि एक क्लोज बनला. म्हणजे हा क्लोज्ड एंड आहे, हा ओपन एंड आहे, हा ओपन एंड आहे आणि हा ओपन एंड आहे. म्हणजे हे किती झालं? L/2. याची लेंथ L/2, हाफ कट कट केलाय ना, आणि हे L/2 झालं. आता ते काय म्हणतायत, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज प्रोड्युस्ड इन टू पाईप्स आर. याच्या दोघांच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज म्हणतायत. थोडंसं नीट लक्ष द्या. हा आहे कुठला पाईप आहे सर? हा क्लोज्ड पाईप आहे. क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते? सो मी म्हणतो FC इज इक्वल टू किती येणार आहे? FC इज इक्वल टू येणार आहे V/4L. V/4L. L काय? L/2. L इज L/2. ठीक आहे. सो हे किती आलं? हा जर तुम्ही इकडं घेतला तर 2 आणि हा किती येईल? V/2L. V/2L ही याची आली. याची किती येईल सर? याची जर बघायला गेलो F ओपनची तर किती यायला पाहिजे? ओपनची किती असते? V/2L. V/2L. पण L किती याचा? L किती आहे? L/2. सो L/2. सो हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे येणार आहे V/L. आता मला सांगा इथून V/4L म्हणजे गामा. म्हणजे मी म्हणू शकतो का असं इथून? V/4L इज गामा. सो V/L इज इक्वल टू 4 गामा. अरे येस ऑर नो? V/L इज इक्वल टू काय? 4 गामा. सो इथे V/L च्या जागी 4 गामा जर टाकला तुम्ही तर किती येणार आहे? 4 गामा बाय 2 इज इक्वल टू 2 गामा. आणि इथे किती यायला पाहिजे? इथे डायरेक्ट V/L म्हणजे 4 गामा. म्हणजे माझ्याकडे ओपनची आली 4 गामा आणि क्लोजची किती आली सर? 2 गामा. क्लोजची किती आली बेटा? 2 गामा. म्हणजे काय आलं पाहिजे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी क्लोज आणि ओपन विचारले तर 2 गामा 4 गामा इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? येस सर. आता जर का कधी तुम्हाला हा प्रश्न सपोज जमला नाही परीक्षेला तर काय कराल? एलिमिनेशन तर करू शकता. तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, एक रिलेशन तुम्हाला सांगतो, मगाशी सांगितलं होतं तरी एकदा तुम्हाला सांगून देतो की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फॉर सेम लेंथ, बरं का, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ जो क्लोज्ड पाईप असते ना बेटा, दॅट इज 1/2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. बरोबर आहे? म्हणजे क्लोजची अर्धी असते, म्हणजे हा क्लोजची अर्धी आहे आणि ओपनची त्याच्या डबल आहे. हे बरोबर आहे. इथे बघा क्लोजची अर्धी, हे डबल, हे पण बरोबर असू शकतं. पण हे कधी येणार नाही, क्लोजची जास्त नाही येत, हे पण येत नाही. ठीक आहे. सो आन्सर काय? अच्छा, हे पण येऊ शकतं, फक्त हे येत नाही. एकच एलिमिनेट झालं असतं, पण ठीक आहे, हरकत नाही. चला पुढे जाऊ आपण. पुढे वेन द ओपन पाईप इज क्लोज्ड फ्रॉम वन एंड, एका एंडनी जर ओपन पाईप क्लोज झाला तर थर्ड ओव्हरटोन ऑफ द क्लोज पाईप इज हायर दॅन द फ्रिक्वेन्सी ऑफ 150. आता काय काय म्हटलंय बघा. ओपन पाईप जेव्हा क्लोज्ड फ्रॉम वन एंड आहे म्हणजे तो क्लोज पाईपच झाला. ठीक आहे. देन थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप, थर्ड ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईपचा अर्थ कळतो का? मी तुम्हाला लिहून दिलं होतं. nth ओव्हरटोनला आपण कसं लिहितो? थर्ड एक फॉर्म्युला लिहिला होता आपण. nth ओव्हरटोन इज इक्वल टू कसं लिहिलं होतं आपण? 2n+1 लिहून दिलं मी तुम्हाला. 2n+1 V/4L. मग कुठली येते? ते थर्ड आहे. थर्ड म्हणजे किती? 2 × 3, 2 × 3 6, 6 आणि 1 किती? 7. म्हणजे हे किती आलं? 7V/4L. तर ते म्हणतायत ही हायर आहे कोणा कितीनी? 150 नी दॅन सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप हे क्लोज साठी झालं. ठीक आहे. आता सेकंड ओव्हरटोन ओपन साठी कसं लिहितो? nth ओव्हरटोन इज इक्वल टू काय लिहून दिलं तुम्ही? nth ओव्हरटोन इज इक्वल टू n+1, n+1 हार्मोनिक म्हणजे n+1 V/2L असं येणार आहे. n म्हणजे कुठलं ओव्हरटोन येते? कुठलं? सेकंड आहे, मग 2 टाक. 2+1 इथे येईल V/2L, म्हणजे हे आलं पाहिजे 3V/2L. ठीक आहे. 3V/2L. हे नाही जरी केलं तरी डायरेक्ट दिसतंय सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय येतं? थर्ड हार्मोनिक येतं ओपन पाईपमध्ये. सो आता त्यांनी काय सांगितलंय? हा याच्या हायर 150 नी म्हणजे 7V/4L मायनस 3V/2L इज इक्वल टू 150 असं आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज. तर आपल्याला इथून थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. कसं कॅल्क्युलेशन करणार तुम्ही? ते एक काम करा, इकडे खाली 2 नी मल्टिप्लाय करा आणि इकडे 2 नी मल्टिप्लाय करा. सो दॅट इथे खाली 4 येईल. सो 7 मधून 6 गेले, 7 मधून 6 गेले किती आले? 1. सो 1/V/4L इज इक्वल टू किती आलं? 150. सो इथून मला V/L दिसला, किती दिसला? 300. V/L इज 300. पण आपल्याला V/L ने विचारलाय, काय विचारलंय? आपल्याला विचारलंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन एंडेड पाईप. ओपन एंडेड पाईप. सो ओपन एंडेडची फंडामेंटल काय असते? ओपन एंडेडची फंडामेंटल असते सर V/2L. तर V/L ची व्हॅल्यू टाक. 300. 300/2 किती आन्सर आलं पाहिजे? 150. आन्सर इज हाऊ मच? 150 आहे का? 150 इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात?
हे प्रश्न आहे ना थोडेसे वाचावं लागतात, थोडं समजावं लागतं, मग प्रॅक्टिस करून येतील हे. ठीक आहे ना. चांगले प्रश्न इथून थोडासा वेळ लागतो या प्रश्नांना करायला. अँड ओपन an organ pipe P1 closed at one end has vibrating air column in its fundamental mode. अनदर हा फंडामेंटल आहे. ठीक आहे. कुठला आहे सर? क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे क्लोज्ड आहे. अनदर P2 ओपन ॲट बोथ एंड म्हणजे हा ओपन आहे. हॅज व्हायब्रेटिंग ओव्हर कॉलम इन द सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन म्हणजे याची थर्ड हार्मोनिक असेल. मी आता डायरेक्ट लिहितो. थर्ड हार्मोनिक म्हणजे हे 3V/2L असेल. ठीक आहे. आर इन रेझोनन्स विथ द ट्युनिंग फॉर्क. रेझोनन्स म्हणजे काहीतरी फ्रिक्वेन्सी आहे. एक ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी आहे, ती मॅच करते या दोघांच्या फ्रिक्वेन्सीजला. ठीक. द रेशो ऑफ लेंथ ऑफ पाईप P1 टू दॅट ऑफ P2 इज. काही काळजी करायची गरज नाहीये. याचा जो फंडामेंटल मोड आहे त्याचं काय येणार आहे? फंडामेंटल मोड येईल V/4L क्लोज्ड असं म्हणतो मी. आणि याचा जो सेकंड ओव्हरटोन आहे म्हणजे थर्ड हार्मोनिक म्हणजे 3V/2L ओपन असं म्हणतो मी. आणि हे दोन्ही जे आहे ना ते रेझोनन्समध्ये आहे एका फॉर्क, ट्युनिंग फॉर्कची जी फ्रिक्वेन्सी असेल है ना. आणि याची पण फ्रिक्वेन्सी किती आहे सर? ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सी एवढं. रेझोनन्स म्हणजे फ्रिक्वेन्सी इक्वल असणे. ठीक. सो दॅट मीन्स या दोघांची फ्रिक्वेन्सी सेम झाली. सो मी म्हणू शकतो V/4LC इज इक्वल टू 3V/2LO. सो V कॅन्सल झाला इथून. ठीक आहे. हे 2 1 2, हे 2 2 4. मला काय विचारलंय त्यांनी? मला विचारलंय लेंथ ऑफ P1 टू P2. P1 कोण होता? क्लोज्ड होता. क्लोज्ड अपॉन ओपन विचारले. हा क्लोज्ड वरती जाईल आणि हा इकडे जाईल. बघा क्लोज्ड अपॉन ओपन जर तुम्ही बघायला गेलं क्लोज्ड अपॉन ओपन हा 3 खाली जाईल. सो 1/6. 1/6 इज करेक्ट आन्सर. बरोबर येते का? 1/6. येस, 1/6 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. सो असे प्रश्न व्यवस्थित करा बेटा. इंग्रजी नीट वाचा, येऊन जाईल आन्सर. हे पण सोपं आहे, याच्यात काही दम नाहीये. काय सांगितले? द लेंथ ऑफ क्लोज्ड अँड ओपन पाईप इज सेम. लेंथ सेम आहे, खूप चांगली गोष्ट आहे. द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ nth ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप. आता मी जास्त सांगणार नाही बरं का. nth ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप म्हणजे काय येतं? 2n+1 V/4L. बरोबर. हे आलं क्लोजसाठी. हे क्लोजसाठी आलं. आणि काय सांगितले त्यांनी? आणि काय सांगितलंय? टू दॅट ऑफ ओपन पाईप. टू दॅट ऑफ काय? ओपन पाईप. टू दॅट ऑफ ओपन पाईप किती येणार आहे? टू दॅट ऑफ ओपन पाईप. ओपन पाईपसाठी काय असतं? ओपन पाईपसाठी असतं सर काय असतं बेटा? इथे V/2L असणार 100%. आणि इथे काय असतं? n+1. बरोबर आहे का? n+1. सो या दोघांचा रेशो घेऊन टाका. क्लोज्ड आणि ओपनचाच विचारलाय ना. लेंथ ऑफ द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ ओव्हरटोन हा क्लोज्ड आणि ओपनचा विचारलाय. मग घेऊन टाका तुम्ही. रेशो घेतला तर काय येईल? रेशो घेतल्यानंतर हे खाली 2 यायला पाहिजे बघा. हा V/4L हे सगळं कॅन्सल होऊन जाईल. मी रेशो घेऊन टाकतो. या दोघांचा रेशो घेतला तर आन्सर यायला पाहिजे 2n+1 अपॉन n+1. आणि इथे यायला पाहिजे 2. कुठला ऑप्शन मॅच करते आपलं? 2n+1 अपॉन n+1 आणि इथे 2 हे यायला पाहिजे बघा. हा स्क्वेअर नाही बरं का, हा 2 आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड ओव्हरटोन ऑफ पाईप ऑफ लेंथ LC है ना. LC क्लोज्ड ॲट वन एंड. थर्ड ओव्हरटोन. थर्ड ओव्हरटोन म्हणजे काय? थर्ड ओव्हरटोन. थर्ड ओव्हरटोन आता बघितलं होतं मी. किती असतं बेटा? 2 × 3 + 1 V/4L क्लोजसाठी. ठीक. काय सांगितलंय त्यांनी? इज सेम ॲज दॅट अ फ्रिक्वेन्सी ऑफ सिक्स्थ ओव्हरटोन ऑफ अ पाईप ऑफ लेंथ LO ओपन ॲट बोथ एंड. सो सिक्स्थ काय बोलले ते? ओव्हरटोन. ओव्हरटोन फॉर्म्युला पाठ असला तर एकदम पटकन होऊन जातं. हे ओपन आहे. किती येते ते? n+1. n+1 म्हणजे किती आलं पाहिजे? 6 + 1 V/2L. दरवेळेस थोडी डोकं लावणार आहे मी. आता हे काय सांगितलं? इथे फक्त लेंथ वेगवेगळ्या आहेत. सो इथे लेंथला LC करून टाक. ही LC आहे आणि ही LO आहे. मग या दोघांना इक्वेट करा बरं. काय येतं? या दोघांना इक्वेट केलं तर किती येतं? हे 3 आणि 2 6, 6 आणि 1 7. 7V सेमच सांगितलंय ना. इज सेम. हा ठीक आहे. 7V/4LC इज इक्वल टू 7V/4LC इज इक्वल टू 7V/2LO. आणि कोणाकोणाचा रेशो विचारला? LC/LO. LC/LO जर करायला गेले तर सगळं कॅन्सल होऊन जाईल. किती येणार आहे? 1:2. 1:2 इज द राईट आन्सर. 1:2 इज द राईट आन्सर. आलं लक्षात? पुढे द क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाईप हॅज सेम लेंथ वेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन द फर्स्ट ओव्हरटोन प्रोड्यूस 3 बीट्स. बीट्सचा अर्थ काय होतो? बीट्सचा अर्थ होतो बेटा फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. काय होतो? फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स. द लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 अँड दॅट ऑफ क्लोज पाईप इज मेड 3 times द ओरिजिनल. द नंबर ऑफ बीट्स प्रोड्युस्ड इज. चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. 2025ला थोडे थोडे चांगले प्रश्न विचारलेत त्यांनी. द क्लोज्ड अँड ओपन ऑर्गन पाईप हॅव सेम लेंथ. चांगली गोष्ट आहे. वेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन द फर्स्ट ओव्हरटोन. क्लोजचा फर्स्ट ओव्हरटोन काय असेल?
फर्स्ट ओव्हरटोन. आता मी डायरेक्ट लिहिणार. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे काय येणार त्याचा 3v/4l. अरे येस और नो, फर्स्ट ओव्हरटोन आहे त्याचा. ठीक. आणि त्याच्यानंतर आपण त्याचा दुसऱ्याचा पण ओपनवाल्याचा जो फर्स्ट ओव्हरटोन आहे तो किती असेल, तो असणार आहे सर किती असो फर्स्ट ओव्हरटोन 2v/2l. आता या दोघांचा जो डिफरन्स आहे 3 बिट्स आहे, या दोघांचा जो डिफरन्स आहे म्हणजे मला असं करावं लागेल निश्चितपणे हे किती येतं v/4l. सो मी म्हणतो v/l मायनस 3v/4l. हे किती आलं, हे आलं सर v/4l आणि 3v/4l म्हणजे किती येतं v/4l येतं. ठीक आहे. इज इक्वल टू किती दिले 3 दिले, इज इक्वल टू 3. याचा अर्थ मला कळालंय बेटा v/l इज किती आला 12 आला. एवढं कळालं. v/l इज 12. इथून एवढं आलं. पुढे काय, पुढे म्हटलंय लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 केली ओपन पाईपची लेंथ आणि क्लोज पाईपची 3 टाइम्स केली. आता नंबर ऑफ बीट्स. आता इथे हे दिलं नाहीये की नंबर ऑफ बीट्स परत फर्स्ट मोड मध्येच विचारतायत का, हे फर्स्ट मोड मध्ये बीटची इन्फॉर्मेशन दिली, पण इथे कुठे म्हटलंय का की नंबर ऑफ बीट इन फर्स्ट मोड इज नाही ना. मग आपण असं अज्युम करायचं की ते फंडामेंटल मध्ये विचारतायत, फंडामेंटल मध्ये. तर आता थोडंसं नीट लक्ष दे. तर माझ्याकडे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप किती झाली, ती असते सर v/4l. v/4l किती केलाय त्यांनी, एल किती केलाय क्लोज पाईपची 3 टाइम्स केलाय बेटा, म्हणजे इथे 3l येईल, म्हणजे येईल v/12l. ठीक आहे, v/12l. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप त्याची लेंथ किती केली 1/3 केली बघा, ओपनची 1/3 केली म्हणजे v/2l 1/3 म्हणजे असं येणार आहे. म्हणजे हे किती आलं सर, हे आलं बेटा 3v/2l आलं. 3v किती आलं सर 2l. आता v/l ची व्हॅल्यू टाक. v/l ची व्हॅल्यू किती सर 12. जर इथे 12 टाकलं तर किती येईल 12/12, हे आलं 1. आणि हे किती येईल 12 जर टाकलं तर 3/2 इंटू 12 किती आलं 2 1 2 2 6 म्हणजे किती आलं 18 आलं. हे 18 आणि 1 या दोघांचा डिफरन्स किती आहे FO मायनस FC किती डिफरन्स आहे 17 इज द डिफरन्स. 17 इज द डिफरन्स. ह्या प्रश्नात जास्त प्रॅक्टिस करा बरं का तुम्ही. हे जे मागचे 2 लेक्चर आहे ना, हे आणि हे मागचं, इथे चांगले प्रश्न येतात. सो थोडीशी प्रॅक्टिस जास्त राहू द्या, सो दॅट तुम्ही व्यवस्थित सॉल्व्हिंग त्याचं करू शकाल. आर यू गेटिंग इट व्हॉट आय एम ट्राइंग टू से. ओके सर, कळालेलं आहे. ठीक आहे, हे राहू द्या असंच. इथे टू पाइप्स ऑफ लेंथ L1 L2 ओपन ॲट बोथ एंड्स आर जॉईंड इन सिरीज मध्ये जॉईन केले. F1 and F2 are the fundamental frequencies of two pipes. Then the frequency of the series combination will be. ठीक आहे. ओपन एंड बोथ एंड माझ्याकडे F1 किती असणार आहे, F1 असेल सर v/2l1. हीच असते ना रे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. येस सर, v/2l2 ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल दुसऱ्या ओपन पाईपची. आता दोघांना जेव्हा मी जॉईन करेल, दोघांना जॉईन केल्यावर कसं, दोन जेव्हा तुम्ही ओपन पाईप जॉईन कराल तेव्हा असं काहीतरी चित्र बनेल. ठीक आहे ना. हा एंड तर क्लोज होऊन जाईल, हा एंड क्लोज झाला. माझ्याकडे हा ओपन आहे आणि हा ओपन आहे. आणि ही लेंथ किती सर, ही L1 प्लस L2 बेटा, L1 प्लस L2. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती झाली जी F डॅश आहे ती किती होईल सर, ओपनच पाईप आहे हा, v/2 टाइम्स टोटल लेंथ किती आहे L1 प्लस L2. येस और नो. अरे हो की नाही. पण आता हे त्याच्या टर्म्स मध्ये विचारतायत, तर तुम्ही एक काम करा. इथून मला एक सांगता येईल, काय सांगता येईल, इथून म्हणतो बेटा की मला L1 पाहिजे ना, L1 पाहिजे. तर L1 ला काय लिहू शकतो मी v/2f1. L1 इज इक्वल टू v/2f1 आणि इथून L2 इज इक्वल टू v/2f2. ठीक आहे, L2 इज इक्वल टू v/2f2. सो f डॅश किती येईल, f डॅश इज इक्वल टू v/2 तसंच राहू द्या. L1 ला टाका, L1 ला काय टाकायचं v/2f1 प्लस v/2f2. ठीक, हा 2 कॅन्सल होऊन जाईल, इवन v आणि हे v पण कॅन्सल होऊन जाईल. सो आन्सर यायला पाहिजे 1/1/f1 प्लस 1/f2. तर याला काही नाही, f2 प्लस f1 हे किती येईल f2 प्लस f1 आणि f1 f2. सो आन्सर इज हाऊ मच f1 f2 अपॉन f1 प्लस f2. गॉट इट. कळालेले आहे का यस सर, सुंदर पद्धतीने कळालेले. अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं बेटा, काहीही अवघड नाहीये. हे बघा, इन अ फंडामेंटल मोड, परत एक छान प्रश्न आला, सुंदर प्रश्न आहे तिथे. इन अ फंडामेंटल मोड द टाइम रिक्वायर्ड फॉर द साऊंड वेव्ह टू रीच अप टू द क्लोज्ड एंड. कुठे क्लोज्ड एंड ऑफ द पाईप, म्हणजे क्लोज पाईप आहे, फिल विथ एअर इज t सेकंड. फंडामेंटल मोड मध्ये काय चित्र असतं सर, हे आहे आपल्याकडे नोड आणि हे काय बेटा एंटी नोड. आणि हा डिस्टन्स किती असतो, हा असतो λ/4. ठीक आहे ना, हा λ/4 नाही, हा λ/4 बरोबर. द फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन, मला काय विचारले
फ्रिक्वेन्सी विचारली, फ्रिक्वेन्सी. नीट लक्ष दे. त्यांनी काय सांगितलंय की इथून इथे जायला किती टाइम लागला, इथून इथे जायला सर टी टाइम लागला. नीट लक्ष द्या. लॅम्डा बाय 4 डिस्टन्स ट्रॅव्हल करायला टी टाइम लागतोय. म्हणजे लॅम्डा डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती टाइम लागेल, 4t. अरे हो की नाही, अरे हो की नाही. लॅम्डा बाय 4 डिस्टन्स ट्रॅव्हल करायला टी टाइम लागेल. लॅम्डा डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती टाइम लागेल, 4t. राईट. आता हा जो 4t आहे हा काय झाला बेटा, टाइम पिरियड झाला. टाइम पिरियड काय असतो, वेव्हचा टाइम पिरियड काय असतो, टोटल टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल वन वेवलेंथ. करेक्ट. सो एका वेवलेंथसाठी टाइम पिरियड किती झाला, कॅपिटल टी. एका वेवलेंथसाठी हा जो टाइम आहे त्याचा टाइम पिरियड कॅपिटल टी आहे. मला काय विचारलंय त्यांनी, मला विचारलंय फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी काय असतं, फ्रिक्वेन्सी असतं 1 अपॉन टाइम पिरियड. म्हणजे किती आलं, 1/4t. 1/4t. सो आन्सर काय बेटा, ए. ए आन्सर आहे. चाललं नाही डोकं, चाललं नाही तर कमीत कमी माहिती फ्रिक्वेन्सी 1 अपॉन टाइम पिरियड असतो. तर हे दोन तर काटून द्यायचे. या दोघांपैकी जे तुमचं नशीब आहे ते येईल आन्सर. ऑर्गन पाईप. ऑर्गन पाईप इज क्लोज्ड ॲट वन एंड. क्लोज्ड ॲट वन एंड म्हणजे क्लोज वाला पाईप आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 1500 दिले. मॅक्सिमम नंबर ऑफ ओव्हरटोन, किती ओव्हरटोन जनरेट करू शकतो, किती ओव्हरटोन. ठीक आहे. नॉर्मल पर्सन कॅन हिअर 19.5 किलो हर्ट्ज आहे. ठीक आहे. आता नीट लक्ष द्या. माझ्याकडे कसं असतात फ्रिक्वेन्सी, एफ, 3f, 5f, 7f, 9f असं असतं. आता आपण हे बघू की फंडामेंटलच्या हे किती टाइम आहे. जर तुम्ही याला डिवाइड केलं तर किती येईल, मला काय म्हणायचं नीट लक्ष द्या. आपण हे बघू की किती, कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, कुठपर्यंत जाऊ शकतो हे चेक करू आपण. सो मी म्हणतो की लेटस से nth हार्मोनिकची गोष्ट करतोय. मी n हार्मोनिकची गोष्ट करतोय बेटा, n हार्मोनिकची गोष्ट करतोय. मला माहिती आहे सगळे हार्मोनिक्स तिथे एक्झिस्ट करत नाही, पण मी बघतोय की किती इंटिग्रल मल्टिपल जाऊ शकतो मी फंडामेंटलच्या. सो n इंटू एफ, एफ किती आहे 1500 इज इक्वल टू किती, 19,500. बरोबर. जर तुम्ही n काढला तर किती येतो, 19,500 अपॉन 1500. हे जर तुम्ही केलं, हे जर तुम्ही केलं तर किती यायला पाहिजे, हे जर तुम्ही केलं तर इथे येईल बेटा 11 पॉईंट समथिंग. 11 पॉईंट समथिंग. मला कसं कळालं, 11 पॉईंट समथिंग नाही, किती यायला पाहिजे, हे 7 पॉईंट समथिंग येईल. 7 पॉईंट समथिंग समथिंग समथिंग. कारण 15 इंटू 8 असतं 120. 15 इंटू 8 120 असतं. बरोबर. म्हणजे हे 7 पॉईंट समथिंग येईल. याचा अर्थ काय आहे ना, याचा अर्थ n 7 पर्यंत जाऊ शकतो आपण. कुठपर्यंत जाऊ शकतो, 7 पर्यंत जाऊ शकतो. 7 पॉईंट म्हणजे 7च्या पुढे नाही जाता येणार, 7 पर्यंत जाऊ शकतो. मग मला सांगा, असं मी म्हणू शकतो का की n जो आहे तो लेस देन ऑर इक्वल टू 7 आहे. राईट. लेस देन ऑर इक्वल टू 7 आहे. मग आता किती ओव्हरटोन बनले माझ्या, किती ओव्हरटोन बनले ऍक्च्युअल मध्ये. ही तर ओव्हरटोन नाही आहे, ही तर फंडामेंटल आहे. काय विचारलं त्यांनी, मॅक्सिमम नंबर ऑफ ओव्हरटोन जनरेटेड. ही पहिली, ही दुसरी है ना, ही दुसरी आणि ही तिसरी. 7 पण जाऊ शकतो, 7च्या पुढे नाही जाऊ शकत. सो आन्सर काय आलं बेटा, 3 आन्सर आलेला आहे. ठीक आहे. लॉजिक समजायचा प्रयत्न करा, मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, येऊन जाईल तुम्हाला आन्सर. पुढे काय आपल्याला काय म्हटलंय, एअर कॉलम क्लोज्ड ऑर्गन पाईप. माझ्याकडे क्लोज्ड ऑर्गन पाईप आहे. व्हायब्रेटिंग इन युनिसन म्हणजे सोबत व्हायब्रेट करतोय, रेझोनन्स असेल. सेकंड ओव्हरटोन मध्ये, सेकंड ओव्हरटोन मध्ये किती नोड आणि किती अँटी नोड असतात. सेकंड ओव्हरटोन आठवतो का तुम्हाला, सेकंड ओव्हरटोन कसा बनतो, हा नोड आहे आणि हा काय बेटा अँटी नोड आहे. हा फर्स्ट मोड आहे त्याचा, फर्स्ट मोड. याच्यानंतर जर मला जायचं असेल तर मी एक नोड ऍड करतो. ओके नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं जेवढे मोड तेवढे नोड है ना या केसमध्ये, आणि तेवढेच अँटी नोड. अरे इथे नोड आला तर इथे एक अँटी नोड पण येईल ना, इथे अँटी नोड येईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे 2 अँटी नोड 2 नोड. हे काय बेटा फर्स्ट ओव्हरटोन आहे. फंडामेंटल नंतर अजून एक ओव्हरटोन पाहिजे मला, अजून एक ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन पाहिजे. सेकंड ओव्हरटोन म्हणजे मला काय करावं लागेल, अजून एक नोड टाकावं लागेल, अजून एक नोड टाकावं लागेल. ठीक आहे. म्हणजे बघा जर तुम्ही नीट बघायला गेले तर अँटी नोड नोड, परत इथे येणार अँटी नोड, परत नोड, परत अँटी नोड, परत नोड. किती नोड झाले सांगा बरं. माझ्याकडे झाले 3 नोड, 3 नोड 3 अँटी नोड, 3 नोड 3 अँटी नोड. आन्सर काय आलं बेटा, आन्सर काय आलं बी. अरे काय अवघड आहे याच्यात, काहीच अवघड नाही, सांगितलं हे सगळं. द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रेच्ड युनिफॉर्म वायर ऑफ लेंथ L अंडर टेन्शन इज इन रेझोनन्स विथ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप. ठीक आहे, मानलं ऑफ द सेम लेंथ. इफ द टेन्शन इन द वायर, बघा टेन्शन इन द वायर काय केले, 8 न्यूटननी वाढवलं, टेन्शन 8 न्यूटननी वाढवलं. ठीक आहे. इट इज इन रेझोनन्स विथ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द सेम क्लोज्ड पाईप. सेम क्लोज्ड पाईप. सगळ्यात पहिले माझी क्लोज्ड पाईप जो आहे त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते V/4L. त्याच्यानंतर फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे आलं 3V/4L. बरोबर. तर पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे टेन्शन टी होतं, टी होतं तेव्हा इतकी फ्रिक्वेन्सी आहे है ना, ही इतकी फ्रिक्वेन्सी आहे. आणि त्याच्यानंतर टेन्शन कितीने वाढवलं, T+8 केले.
T+8 केल्यानंतर एवढ्या फ्रिक्वेन्सी झाली. आता ही एवढी फ्रिक्वेन्सी झाली. एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, हा व्ही चेंज करणार नाही, व्ही चेंज करणार नाही. बरेच जणांना वाटेल हा कुठला आहे, हे कोणाचं लिहिलंय, हे टेन्शन म्हणजे हे कोणाचं आहे बेटा, दिस इज व्हॉट, दिस इज स्ट्रिंग, हे स्ट्रिंगचं आहे, स्ट्रिंग. आणि या साईडला आपण जे लिहितोय ते कोणाचं लिहितोय, हे आपण लिहितोय ऑर्गन पाईपचं, ऑर्गन पाईप. सो ऑर्गन पाईपची वेलॉसिटी थोडी चेंज करते, तिथं साऊंडची वेलॉसिटी ती कॉन्स्टंट राहील. ते फक्त म्हणतायत की जेव्हा टेन्शन टी होतं त्यावेळेस या स्ट्रिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे ती केवढी होती, एवढी होती, ऑर्गन पाईपच्या फंडामेंटलच्या एवढी. जेव्हा मी टेन्शन 8 वाढवलं तेव्हा ऑर्गन पाईपच्या फर्स्ट ओव्हरटोननी त्याची फ्रिक्वेन्सी मॅच झाली. याचा अर्थ मला असं म्हणायचंय, काय म्हणायचंय की जेव्हा माझ्याकडे टेन्शन टी होतं तेव्हा माझी फ्रिक्वेन्सी एफ होती, आणि जेव्हा माझ्याकडे टेन्शन T+8 आहे तेव्हा माझी फ्रिक्वेन्सी किती आहे, 3f आहे. किती बेटा, 3f आहे. आलं लक्षात. आता त्यांनी काय विचारलंय, त्यांनी इनिशियल टेन्शन विचारलंय, म्हणजे टी विचारले. मग हे कसं करायचं तुम्हाला मी सांगितलं होतं, स्ट्रिंगच्या केसमध्ये आपण फ्रिक्वेन्सी कशी लिहितो, स्ट्रिंगच्या केसमध्ये एफ इज इक्वल टू कसं लिहितो बरं आपण, एफ इज इक्वल टू असतं, काय असतं बरं, 1/2L. आठवतं का, 1/2L √T/μ. हीच लिहितो ना, ही जनरल फ्रिक्वेन्सी लिहितो की नाही, करेक्ट. आता मला सांगा, लेंथ बदलतोय, नाही. टू बदलतोय, नाही. म्यू बदलतोय, नाही. काय बदलते, टेन्शन बदलते, फक्त आणि फक्त टेन्शन. सो मी म्हणेल F1/F2 इज इक्वल टू √T1/T2. T1 किती आहे, T आहे, आणि T2 किती आहे, T+8 आहे. ठीक आहे. F1/F2, F1 किती आहे, F आहे. सो इथे किती येणार आहे, इथे F येईल आणि इथे 3f येईल. सो हे कॅन्सल झालं, दोन्ही साईडला स्क्वेअर करा, स्क्वेअर केल्यावर काय येईल, T/T+8 इज इक्वल टू 1/9, राईट. सो आता याला सॉल्व करा, 90 इज इक्वल टू T+8. सो इथून किती आलं, 8T इज इक्वल टू 8. टी किती आला बेटा, 1 न्यूटन. टीची व्हॅल्यू किती आली, 1 न्यूटन. आलं लक्षात. ही जी इक्वेशन लिहिली आहे मी, ही फ्रिक्वेन्सीची जी इक्वेशन लिहिली आहे ती कोणाची इक्वेशन आहे सर, ही स्ट्रिंग वेव्हची. अरे हो की नाही, ही स्ट्रिंग वेव्हची फ्रिक्वेन्सीची इक्वेशन. ओके. पुढे काय, स्ट्रिंग इज अंडर टेन्शन ऑफ, परत एकदा बघा, स्ट्रिंग आणि ऑर्गन पाईपचं कॉम्बिनेशनचे प्रश्न येथे. स्ट्रिंग इज अंडर टेन्शन ऑफ 180 न्यूटन अँड मास पर युनिट लेंथ. हा पण छान प्रश्न आहे, मास पर युनिट लेंथ दिलाय आपल्याला. इट प्रोड्युसेस 2 कॉन्झिक्युटिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सी. कॉन्झिक्युटिव्ह म्हटले, कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लगतच्या, ठीक आहे, ऑफ ट्युनिंग फॉर्क विच इज 375 आणि 450 द मास ऑफ द स्ट्रिंग इज. मला एक गोष्ट सांगा, स्ट्रिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे, स्ट्रिंग म्हणजे ओपन ऑर्गन पाईप, बरोबर आहे की नाही, ओपन ऑर्गन पाईप. आता स्ट्रिंग आणि ओपन ऑर्गन पाईप सारखंच काम करतं. यांचा जो फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स आहे तो किती, 450 मायनस हे केलं तर 75 हर्ट्ज. सो 75 हर्ट्ज इज नथिंग बट V/2L. अरे हो की नाही, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते ना डिफरन्स ओपन ऑर्गन पाईपमध्ये 2 कॉन्झिक्युटिव्हचा, आणि क्लोज्ड मध्ये काय येतं, 2 टाइम्स फंडामेंटल येतं. सांगितलंय की नाही, येस सर. मग आता काही करायचं नाही बेटा, मी म्हणतो 75 इज इक्वल टू V/2L. व्ही किती आहे, 1/2L √T/μ. टी किती आहे, 180 डिवायडेड बाय म्यू किती आहे सर, 2 इंटू 10⁻³ याला 2, याला 90, राईट. सो हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 1/2L, हे 90 आणि 10⁻³ म्हणजे किती येतं, 90,000 म्हणजे 9 × 10⁻4 म्हणजे हे यायला पाहिजे 3 × 10⁻². ठीक आहे ना. सो आपण असं लिहू, इथे किती येतं, 300/2L इज इक्वल टू, इकडे काय यायला पाहिजे, इकडे किती येते, इथे 75 आहे, इज इक्वल टू 75. सो इथून एल किती आला, एल आला असेल 2 मीटर. एल किती आहे, 2 मीटर आला का, 2 मीटर. पण मग सर त्यांनी एल विचारलाच नाही, त्यांनी काय विचारले, मास विचारले, वायरचं मास विचारले. कुठून काढायचं, त्यांनी लिनियर मास डेन्सिटी दिली बघा, लिनियर मास डेन्सिटी दिली. मला त्यांनी मास अपॉन वायरचं मास अपॉन लेंथ दिले, किती दिले, 2 × 10⁻³ राईट. सो मला जर मास लिहायचं असेल तर मला लिहावं लागेल 2 × 10⁻³ इंटू किती, 2. हे किती आलं बेटा, हे आलं सर m इज इक्वल टू 4 × 10⁻³ kg, म्हणजे किती यायला पाहिजे, 4 ग्राम. 4 ग्राम आहे का, 4 ग्राम. अरे मजा आली की नाही, कसे कंबाईन करून, याला मजा आहे बेटा, याला मजा आहे, अशा प्रश्नांना मजा आहे. ओके. एंड करेक्शन काय सर, एंड करेक्शन एकदम सोपा टॉपिक आहे, सेमच आहे बेटा, काही फरक पडत नाही, एकदम सोपे. एंड करेक्शन म्हणजे काय, की सपोज माझ्याकडे आता हा ओपन ऑर्गन पाईप आहे. ओपन ऑर्गन पाईपला आपण काय पकडतो, आपण हे पकडतो की अँटीनोड इकडे, असंच पकडतो ना आपण, अँटीनोड इकडे. पण अँटीनोड इकडे बनत नाही, थोडीशी बाहेर बनते, ठीक आहे ना, थोडीशी बाहेर बनते. आणि इकडे पण काय सर, ही पण थोडीशी बाहेर बनते. याचा अर्थ माझी वेव कशी दिसेल, माझी वेव अशी दिसेल,
अशी दिसेल. ठीक आहे का? म्हणजे तुम्हाला वाटतंय का की पाईपची लेंथ एक्सटेंड झाली, असं वाटतंय ना की पाईपची लेंथ एक्सटेंड झाली सर? येस सर, है ना? म्हणजे आता जर मी म्हणेल अँटीनोड आणि अँटीनोड मधला डिस्टन्स किती आहे? λ/2. λ/2. पण आता λ/2 इज इक्वल टू एल तर नाही म्हणू शकत. एल का नाही म्हणू शकत? कारण एल प्लस काहीतरी करावं लागेल. एल प्लस काहीतरी करावं लागेल. मग ते प्लस किती असतं? दॅट प्लस इज कॉल्ड एज एंड करेक्शन. नाउ दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज ई. याला पण काय म्हणतो आपण? ई म्हणतो. सो इथे मी म्हणू शकतो, काय म्हणू शकतो मी, आणि हे पाईपची लेंथ एल आहे. सो एल प्लस 2ई, एल प्लस 2ई, हा ई प्लस हा ई इज इक्वल टू λ/2. सो माझा लॅम्डा किती आला? लॅम्डा आला सर 2 टाइम्स एल प्लस 2ई. म्हणजे आता इथे फ्रिक्वेन्सी किती झाली माझी? फ्रिक्वेन्सी झाली सर v/2 टाइम्स एल प्लस 2ई. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली ओपन ऑर्गन पाईपची. त्याच पद्धतीने तुम्ही काय करू शकता, याचं जर तुम्हाला फर्स्ट मोड पाहिजे असेल किंवा याचं सेकंड हार्मोनिक पाहिजे असेल तर 2v/2, बाकी सगळं तेच राहील, एल प्लस 2e. फक्त खाली लक्षात ठेवा एल प्लस 2 येतं. ठीक आहे? तसंच जर बेटा मी कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं सर, की आपण जर क्लोज्ड ऑर्गन पाईप घेतला तर क्लोज्ड ऑर्गन पाईपला काही प्रॉब्लेम नाही आहे. एका एंडला काही प्रॉब्लेम नाही, दुसऱ्या एंडला प्रॉब्लेम आहे. बघा, हा माझा नोड आहे आणि इकडे बनेल अँटीनोड. तर हा जो नोड आहे ना, हा असा 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 इकडे जाऊन हा असा इथे अँटीनोड बनतो. ठीक आहे? नोडला काही प्रॉब्लेम येत नाही. सर का प्रॉब्लेम येत नाही? कारण नोड थोडी शिफ्ट होणार आहे. हे तर एंड तर कॉन्स्टंट आहे ना, एंड कॉन्स्टंट आहे. पण इकडे काय होतं ना, एअरचं थोडं व्हायब्रेशनमुळे तो तिकडे शिफ्ट होतो. ठीक आहे? एक्झॅक्टली इथे बनत नाही. म्हणजे माझ्याकडे आता एंड करेक्शन जे आहे, एंड करेक्शन ते ई लिहावं लागेल. अँड दिस इज हाऊ मच सर? हे आहे आपल्याकडे एल. म्हणजे टोटल लेंथ किती झाली माझी आता? एल प्लस ई मस्ट बी इक्वल टू नोड आणि अँटी नोड मधला हा डिस्टन्स किती असतो? ऍक्च्युअल मध्ये डिस्टन्स किती असतो सर? दॅट इज λ/4. बरोबर? म्हणजे λ/4. म्हणजे इथून लॅम्डा किती आला? लॅम्डा आला सर 4 टाइम्स एल प्लस ई. म्हणजे आता माझी जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाली ती किती झाली? v/4 टाइम्स एल प्लस ई. सो क्लोज्ड पाईप असेल तर एल प्लस ई आणि ओपन पाईप असेल तर एल प्लस 2ई. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक छोटीशी गोष्ट आहे बेटा. काय गोष्ट आहे सर? याच्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की हा ई असतो, त्याचा फॉर्म्युला काय? सो ई इज 0.0. काय तर सर? 0.6 टाइम्स रेडियस. ई इज 0.6 टाइम्स रेडियस ऑफ द पाईप. एवढं एंड करेक्शन असतं. ठीक आहे? याला असंही लिहू शकतो मी डायमीटरच्या टर्ममध्ये, ई इज इक्वल टू 0.3 टाइम्स डायमीटर. दोन्ही एकदम बरोबर आहे. एवढं लक्षात राहील का तुमच्या? एकदम छोटीशी गोष्ट आहे, काही याच्यात अडचण नाही. ओके ओके सर, एकदम सोपं आहे, काही हरकत नाही. रेझोनन्स काय सर? रेझोनन्स पण एकदम सोपा कन्सेप्ट आहे. रेझोनन्सचा अर्थ काय? आपल्याला ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी मॅच करायची असते. आपण रेझोनन्स का बरं एक्सपेरिमेंट का करतो? हे का करतो? टू डिटरमाइन स्पीड ऑफ साऊंड. म्हणजे मी काय करणार, सगळ्यात पहिले माझ्याकडे हे पाणी आहे. पाणी म्हणजे काय? पाणी म्हणजे रिजिड एंड सारखं काम करेल. रिजिड एंड सारखं म्हणजे हे नोड आहे आणि हे काय सर? ओपन एंड अँटी नोड आहे. राईट? आता मी ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करेल. ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट केल्यानंतर मला हे कळून जातं की कुठल्या याची ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेट करेल. म्हणजे हे जेव्हा तुम्ही कराल ना, काय म्हणतात याला, आपण काय करतो याला, असं ट्युनिंग फॉर्क काय म्हणतात, याला असं हिट करतो तर याची फ्रिक्वेन्सी येते. सो जेव्हा ते युनिसन मध्ये असतात, एक रेझोनन्स मध्ये असतात, तेव्हा एक छान प्रकारचा साऊंड येतो. तुम्ही हे एक्सपेरिमेंट केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे. सो त्यावेळेस म्हणतो मी रेझोनन्सची कंडिशन आहे. सो लेट अस से या मोडमध्ये ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी सेम आहे. सो ट्युनिंग फॉर्कची जी फ्रिक्वेन्सी आहे दॅट इज इक्वल टू याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ना, F1 याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असते? तो क्लोज्ड पाईप आहे. मग मी म्हणेल, काय म्हणेल मी सर? दॅट इज इक्वल टू v/4L1. मग आता तुम्हाला F माहिती आहे, तुम्हाला V स्पीड ऑफ साऊंड पण माहिती असते, 4 पण माहिती असतो, म्हणजे L1 मिळून जातो. करेक्ट? L1 मिळून जातो. L1 नाही, सॉरी, मी काय म्हणतोय, L1 माहिती असते, ही लेंथ माहिती असते पाईपची, ही मेजर करू शकता तुम्ही. 4 माहिती आहे तुम्हाला, हा माहिती आहे, इथून V मिळून जातो. पण प्रश्न तो नाही आहे. आता आपल्याला काय प्रश्न येतात की लेटेस्ट से आपण काय केलं, याच्यातलं काही पाणी काढून टाकलं, आता याच्यातून पाणी काढल्यानंतर आपल्याला बघायचंय की हा परत ट्युनिंग फॉर्कचा रेझोनन्स कुठल्या मोड पर्यंत असेल, कुठल्या मोड सोबत. तर जर तुम्ही नीट बघायला गेलं की आता जर ट्युनिंग फॉर्कची जर मला बघायला गेलं जी फ्रिक्वेन्सी आहे, जर मी असं डायरेक्ट लिहिलं की F2 इज इक्वल टू काय येणार आहे? 3v/4L1. काय चूक करतोय मी?
काय चूक करतोय तुम्ही? हे चूक करताय सर. हे 3v/4 L1 ही लेंथ L1 थोडी आहे. अरे ही L1 थोडी आहे, ही लेंथ होती बेटा L1. अरे हो की नाही? पहिल्या पाईपची लेंथ L1 होती, आता हा दुसऱ्या पाईपची ही लेंथ बदलली, ही लेंथ बदलली. मग जर लेंथ बदलली ऍक्च्युली लेंथ वाढली आहे. लेंथ काय झाली सर? वाढली आहे. लेंथ वाढली आहे म्हणजे एक गोष्ट मला क्लिअर आहे. जर मी असं म्हटलं की याचा पण ही जी लेंथ वाढली ना, मग आता सर v/4 L2 बरोबर नाही येणार का? रेझोनन्स नाही येणार का? v/4 L2 बरोबर नाही येणार. ट्युनिंग फॉर्कची तर फ्रिक्वेन्सी बदलत नाही, ती तर सेमच राहते. मग आता L2 तर वाढला. अरे L2 वाढला ना, L2 वाढला. मग जर बेटा L2 वाढला तर ही व्हॅल्यू कमी झाली, ही व्हॅल्यू कमी झाली. मग ही व्हॅल्यू जर कमी झाली तर ही व्हॅल्यू कधी याच्या इक्वल येऊ शकत नाही. येऊ शकते का? नाही. म्हणजे हा जो मोठा जो काय म्हणतात त्याला एअर कॉलम आहे, तर त्याचा फंडामेंटल मोड याच्यासोबत रेझोनन्स करत नाही. मग फंडामेंटल नाही तर कुठला करू शकतो सर? मग त्याचा नेक्स्ट मोड करू शकतो बेटा. त्याचा नेक्स्ट मोड करू शकतो. जसं मी म्हणतो एफ फॉर्क, मग मला नेक्स्ट मोड, मला लेंथ नाही सपोर्ट करत आहे तर मी नेक्स्ट फ्रिक्वेन्सीला जातो. सो लेट अस से F2 बरोबर तो करतो, दॅट इज 3v/4 L2. आलं का लक्षात? त्याच्यानंतर जर तुम्ही अजून त्याच्यातलं पाणी काढलं तर असं पण होऊ शकतं की याचा रेझोनन्स कोणाबरोबर होईल? सो एफ ट्युनिंग फॉर्क इज इक्वल टू थर्ड मोड बरोबर होऊ शकतो. थर्ड मोड म्हणजे काय येणार आहे सर? 5f/4 L3. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? जर तुम्ही आता नीट बघितलं तर इथून L1 किती येतो? L1 इथून बघा, आपण थोडंसं डोकं लावू. L1 किती येतो? L1 इज इक्वल टू येतो सर v/4 4f है ना. 4 ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीला मी f म्हटलं. इथून L2 किती येतो? L2 येतो सर काय येतो बेटा? L2 इज इक्वल टू 3v/4f. अच्छा सर L3 किती येतो? L3 येतो 5v/4f. याचा अर्थ जो L1 S2 L2 S2 L3 चा रेशो जो आहे तो काय राहतो? तो राहू शकतो बेटा 1. तो राहतो म्हणजे 1:3 3:2 5:2 7 S2 9. म्हणजे पहिले जर 5 सेंटीमीटरला रेझोनन्स झाला तर नंतर कधी होणार आहे? 15ला. नंतर कधी होणार आहे? 25ला. नंतर कधी होणार आहे? 35ला. आलं का लक्षात? जर हे 5 आहे, नंतर इथे 15. ओके. नंतर इथे किती बेटा? 5 × 5 म्हणजे 25. नंतर किती? 5 × 7 म्हणजे 35. नंतर 5 × 9 म्हणजे 45. आलं का लक्षात तुम्हाला? आर यू गेटिंग द कन्सेप्ट? येस सर. बस याच्या पुढे तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. क्वेश्चन करून बघू जमतायत का? प्रश्न जमले म्हणजे सगळं होऊन जातं सर. बाकी PhD करायची आता वेळ नाही आपल्याला. L इज द लेंथ ऑफ द पाईप, R इज द इंटरनल रेडियस, काही प्रॉब्लेम नाही. आणि V इज द वेलॉसिटी ऑफ द साऊंड. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. ओपन पाईप आता सांगितलं तुम्हाला. ओपन पाईप, ओपन पाईपला आपण काय लिहितो? ओपन पाईपला आता लिहिले बघा. ओपन पाईपला इथं 2E येतो. 2E आणि E च्या जागी काय लिहू शकतो? 0.6R. 0.6R म्हणजे 0.6 × 2 करावं लागेल. 0.6 × 2 म्हणजे 1.2 म्हणजे ए आन्सर येतं. एंड करेक्शन ॲट ओपन एंड फॉर एअर कॉलम इन अ पाईप ऑफ लेंथ L इज E. एंड करेक्शन दिले फॉर द सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. सेकंड ओव्हरटोन म्हणजे सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती येतं? ओव्हरटोन म्हणजे काय असतं बेटा? 2 + 1 ओव्हर याच्यासाठी v/2L. पण Lच्या जागी काय करायचं? L + E. सांगितलं ना तुम्हाला. ओपन पाईप आहे ना, ओपन म्हणजे 2E येणार आहे. 2E येणार आहे. ठीक आहे. हे आलं. तर हे आलं सेकंड ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. द वेवलेंथ ऑफ द वेव इज. अच्छा वेवलेंथ विचारली, ही तर मी फ्रिक्वेन्सी लिहून दिली. ठीक आहे. वेवलेंथ आपण काढू शकतो, काही विषय नाही. यालाच कम्पेअर करून काढून टाकू है ना, जास्त PhD करायची गरज नाही. हे किती येणार आहे? हे येतं 3/2 v3/2 L + 2E. बरोबर आहे का? एकदम बरोबर आहे सर. एक काम करा या 3ला खाली घ्या. कसं म्हणताय तुम्ही? मी म्हणतोय की v/2/3 L + 2E. आलं लक्षात? सो आता हे जे आहे बघा, वेवलेंथ काय असते बेटा? वेवलेंथ सेकंड ओव्हरटोन आपण काय लिहिलं इथे? ही सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी लिहिली ना. दिस इज फ्रिक्वेन्सी. हे काय बेटा? फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी काय असते? फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे v/λ. v/λ हाच फॉर्म्युला असतो फ्रिक्वेन्सीचा, v/λ. सो लॅम्डा किती आला? लॅम्डा आला सर 2/3 L + 2E. 2/3 L + 2E. बी ऑप्शन आलं. कंपॅरिझननी केलं. सर नसेल करायचं कंपॅरिझननी, तर नसेल करायचं तरी करू शकता तुम्ही. कसं करायचं? सेकंड ओव्हरटोन ओपन पाईपचं म्हणजे काय येतो? सेकंड ओव्हरटोन म्हणजे यायला पाहिजे किती येतो? थर्ड मोड येतो है ना. थर्ड मोड आहे. थर्ड मोड म्हणजे ओपन करायचं ना तुम्हाला. ओपन म्हणजे अँटी नोड.
जर मला थर्डला जायचंय तर मला किती काय म्हणतात त्याला, थर्ड मोडला जर जायचंय मला, तर किती माझ्याकडे हे आले पाहिजे, काय म्हणतात, नोड. तर जेवढा मोड तेवढा नोड असतो बेटा ओपन पाईपमध्ये. म्हणजे इथे अँटी नोड आहे, तर इथे एक नोड, अजून एक नोड आणि अजून एक नोड, असं काहीतरी चित्र येईल. राईट. आता इकडे किती सर एंड करेक्शन, इथे ई आहे आणि इथे पण किती बेटा एंड करेक्शन ई आहे. राईट. सो आता हा डिस्टन्स किती बघा, अँटी नोड नोड हा येतो λ/4. त्याच्यानंतर हा नोड टू नोड आणि परत एकदा नोड टू नोड, म्हणजे हा किती आला, लॅम्डा येईल ना, नोड टू नोड λ/2, परत एकदा λ/2 म्हणजे लॅम्डा आला आणि परत हा किती आला, λ/4. म्हणजे आता टोटल डिस्टन्स किती झाला, लॅम्डा प्लस λ/4 प्लस λ/4 म्हणजे किती झाला, म्हणजे हे झालं बेटा 3λ/2. करून बघा ना, लॅम्डा प्लस λ/4 प्लस λ/4 म्हणजे 3λ/2. सो 3λ/2 मस्ट बी इक्वल टू पाईपची लेंथ किती, एल प्लस 2e. सो इथून पण तुमचा लॅम्डा येऊ शकतो डायरेक्ट. बघा मी तुम्हाला सगळ्या मेथड सांगतोय, तुम्हाला जे करायचं बेटा ते करा. हे काय, हे तर डायरेक्ट तुमच्या बोर्डच्या पुस्तकात दिलंय, तुम्ही डिराईव्ह पण करू शकता. इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड, दोन्ही एंडला ओपन आहे. N1 N2 बी द फ्रिक्वेन्सीज करस्पॉन्डिंग टू व्हायब्रेटिंग लेंथ L1 and L2. आणि काय विचारले, एंड करेक्शन इज काहीच करायचं नाही. N1 ला काय लिहू शकतात, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी त्या है ना, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N1 ला लिहू शकतो मी V/2 टाइम्स. इथे किती येणार आहे, इथे येईल L1 प्लस 2e आणि इथे N2 काय येतं, N2 इज इक्वल टू V/2 टाइम्स L2 प्लस 2e. दोन वेगवेगळ्या लेंथसाठी त्यांनी फ्रिक्वेन्सीज दिल्यात. आता काय विचारले त्यांनी, एंड करेक्शन विचारले. ठीक आहे, एंड करेक्शन लिहू शकतो. एक काम करा, व्ही ला इक्वेट करा, दोन्ही व्हीला, हा व्ही आहे ना, याला इक्वेट करा, याला असं करा, व्ही किंवा V/2 ला इक्वेट करा, याला इकडे मल्टिप्लाय करून घ्या. N1 L1 प्लस 2e इज इक्वल टू N2 L2 प्लस 2e. जर याला ओपन केलं तर किती येतं, हे येईल N1 L1 आणि इथं येतं N2 L2. N1 L1 ठीक आहे, आणि हा मायनस N2 L2, N1 L1 मायनस N2 L2 आणि हा N1 इंटू 2e. इथे काय येतं, 2e जर मी कॉमन घेतला तर इथे किती येणार आहे, N2, हा N2 मायनस हा N1 येईल, N2 मायनस N1. सो इथे ई किती यायला पाहिजे, ई इज इक्वल टू N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 टाइम्स N2 मायनस N1. N2 मायनस N1 कुठला ऑप्शन येते बघा, N1 L1 मायनस N2 L2 अपॉन 2 टाइम्स N2 मायनस N1. N2 L2 नाही हे नाही, N1 L1 हा 2 टाइम्स, हे बरोबर आहे का गडबड आहे, नाही त्या ऑप्शनमध्ये पण गडबड आहे, हे यायला पाहिजे N2 L2 काय बघा, हे साइन अपोजिट पाहिजे, हे मायनस प्लस बघून घ्या तुम्ही, साइन अपोजिट पाहिजे. N2 L2 मायनस N1 L1 बरोबर आहे, N1 L1 मायनस N2 L2 आहे, तुम्ही मायनसने मल्टिप्लाय करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये, तेच एक्झॅक्टली मॅच करेल आन्सर. गॅरंटेड आन्सर तेच पाहिजे बेटा. पुढे बघा, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ क्लोज्ड पाईप इज 400 हर्ट्ज. 400 हर्ट्ज आहे. इफ 1/3 ऑफ लेंथ ऑफ द पाईप इज फिल्ड विथ वॉटर, जर 1/3 ऑफ द पाईप इज फिल्ड विथ वॉटर, त्याला जर पाण्याने भरलं मी, हे पाणी हे 1/3 आहे, म्हणजे माझी कामाची लेंथ कुठे, सगळं व्हायब्रेशन कुठे होणार, इथेच होणार आहे, 2L/3. 2L/3 लाच होईल ना जे व्हायचंय ते, येस सर, 2L/3 द फ्रिक्वेन्सी ऑफ द सेकंड हार्मोनिक ऑफ द पाईप विल बी. काळजी करू नका, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप दिली आपल्याला किती, 400, म्हणजे 400 इज इक्वल टू काय दिले मला, V/4L. ठीक आहे, सो इथून V/L किती आला, 1600. ओके, आता बेटा काय सांगितले त्यांनी, आता त्यांनी पाणी भरलं, म्हणजे आता त्यांनी काय विचारले, सेकंड हार्मोनिक विचारले. काय विचारले त्यांनी, सेकंड हार्मोनिक विचारलंय. तर मी काय करतो, याची आधी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढून टाकू. याची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ती किती यायला पाहिजे, V/4 टाइम्स एल किती, 2L/3. का बरं 2L/3, कारण एवढ्या लेंथमध्येच तो व्हायब्रेट करणार आहे, पाण्याचा काही संबंध नाही, हे नोड आहे आणि हे अँटी नोड आहे. सो 2L/3. ठीक, मग आता हे किती आलं, हे आलं सर 3V अपॉन 8L. V/L ची व्हॅल्यू टाक, किती, 1600. सो हे आलं बेटा 3/8 इंटू 1600. सो 8 एक 8, 8 दुने 16, सो 200 इंटू 3 किती आलं, 600. तर त्यांनी हे नाही विचारलं, त्यांनी काय विचारले, सेकंड हार्मोनिक. काय विचारलं बेटा त्यांनी, सेकंड हार्मोनिक विचारले ना, सेकंड हार्मोनिक. सो मला सेकंड हार्मोनिक किती यायला पाहिजे, इज इक्वल टू 2 टाइम्स F डॅश, म्हणजे यायला पाहिजे 1200. पुढे काय सर, अ पाईप ओपन ॲट बोथ एंड, आणि लेंथ किती दिली त्यांनी मला, लेंथ दिली 1.5 मीटर, इज डिप्ड इन अ वॉटर.
One end is such that second overtone of the vibrating air column is resonating with the tuning fork of frequency 330. सेकंड ओव्हरटोन ऑफ व्हायब्रेटिंग ओव्हर कॉलम. आता सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय? सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी तुला माहिती आहे का? माहिती आहे सर. आता त्यांनी काय सांगितलं, लेंथ ऑफ द पाईप इमर्स्ड इन वॉटर इज. पहिल्यांदा सगळ्यात पहिले आपण काय करू, टोटल आपला पाईप आहे, त्या पाईपमधली लेटस से ही एक्स लेंथ आहे, ठीक आहे, जी हवेत आहे. आणि नाही आपल्याला काय पाहिजे, पाण्यातली लेंथ पाहिजे ना, ठीक आहे. मी मानतो की एक्स लेंथ त्यांनी पाण्यात डुबवली, हा पाईप आहे, ठीक. म्हणजे ही लेंथ किती सर? ही येणार आहे 1.5 मायनस एक्स, कारण टोटल लेंथ किती माझ्याकडे? टोटल लेंथ आहे तुमच्याकडे एल. आता ते काय म्हणताय, हा झाला क्लोज पाईप. हा कुठला पाईप झाला? क्लोज्ड. हा ओपन एंड आहे त्याचा आणि हा क्लोज्ड एंड आहे. आता याचा जो सेकंड ओव्हरटोन आहे, सेकंड ओव्हरटोनचा अर्थ कळतो का बाळा तुला? सेकंड ओव्हरटोन म्हणजे काय? सो जो सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी लिहितो बघा मी, एफ डॅश इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन म्हणजे 2 × 2 + 1. अरे शिकवलं का? 2n + 1 बरोबर आहे का? 2 × 2 + 1 v अपॉन 4 टाइम्स याची लेंथ किती? 1.5 मायनस एक्स. किती येते हे? 1.5 मायनस एक्स. आलं का? काय सांगितलं? हा कोणाबरोबर आहे बोलला? तर हा बोलला ते रेझोनेटिंग विथ अ ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 330. म्हणजे याचा रेझोनन्स कोणाबरोबर आहे? म्हणजे ही फ्रिक्वेन्सी किती आहे? 330. आता या 330 ने हा वी कॅन्सल होऊन जाईल. का बरं कॅन्सल होऊन जाईल सर? कारण बेटा स्पीड ऑफ साऊंड पण किती दिली? 330 दिली. मग आता हे किती आलं? 2 × 2 4, 4 आणि 1 5. म्हणजे हे आलं 5/4 1.5 मायनस एक्स इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. मग आता याला काय नाही, याला इकडे घेऊन जा. सो 5 इज इक्वल टू 1.5 × 4 केलं तर किती येतं? सो हे यायला पाहिजे किती येतं? 1.5 × 4 6 येतं. 6 - 4x, ठीक आहे, 6 - 4x. सो याला इकडे घेऊन जा, याला इकडे घेऊन जा. हे किती आलं? 6 मधून 1 5 केला तर 1 इज इक्वल टू 4x. x इज इक्वल टू किती आलं? 1/4. 1/4 म्हणजे किती? 0.25. 0.25. बघा प्रत्येक, आता इथं काय प्रॉब्लेम माहिती आहे का? प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी व्हॅरिएशन आहे, काही पॅटर्नच नाहीये, म्हणून हे प्रश्न चांगले आहेत. पॅटर्न असले की आपण पटपट सोडवतो, पण व्हॅरिएशन असलं तर थोडासा वेळ लागतो. मग याला काय उपाय? एकच उपाय, प्रॅक्टिस करणे, दुसरा काहीच उपाय नाही. द एंड करेक्शन, हा पण एक चांगला प्रश्न आहे, छान सोपा प्रश्न आहे, जास्त अवघड नाही, नीट लक्ष दे. एंड करेक्शन ऑफ रेझोनन्स ट्यूब दिले आपल्याला 1 सेंटीमीटर. एंड करेक्शन ई ची व्हॅल्यू दिली. द शॉर्टेस्ट लेंथ रेझोनेटिंग विथ द ट्युनिंग फॉर्क किती दिली बेटा? 15. द नेक्स्ट करस्पॉन्डिंग लेंथ विल बी. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं काय? जी आपली लेंथ आहे, त्याचा रेशो किती असतो? 1:3:3:5:7:9. बरोबर आहे. म्हणजे जर पहिली लेंथ 15 आहे, दुसरी लेंथ किती पाहिजे? याच्या तिप्पट म्हणजे 45. कारण ही शॉर्टेस्ट आहे ना, ही शॉर्टेस्ट आहे म्हणजे ही 15 असेल, बरोबर आहे ना? ही 15 आहे म्हणजे ही याच्यानंतरची ही वाली असेल, ही किती असेल बेटा? 45 असेल. पण इथे एक गडबड आहे. काय गडबड आहे? इथे एंड करेक्शन आहे. काय सर? एंड करेक्शन. आता थोडंसं नीट लक्ष द्या. मग एंड करेक्शनला जी रेझोनेटिंग लेंथ आहे, ही कुठली लेंथ आहे सर? रेझोनेटिंग लेंथ आहे बरं का. रेझोनेटिंग, आता एंड जर करेक्शन असेल तर काय करायचं? तुम्हाला करून दाखवतो. हा जो आहे बेटा, हा जो आहे दॅट इज L1 + E. तिथे काय लिहिलं होतं मी? L1 लिहिलं होतं. अच्छा सर व्हॉट इज दिस? दिस इज L2 + E. सर व्हाय नॉट 2E? कारण तो क्लोज्ड पाईप आहे ना, एकच एंड करेक्शन आहे, ठीक. आणि सर हे काय? हे 5 वालं काय सर? हे बेटा आहे L3 + E. आलं लक्षात? याचा अर्थ मला म्हणता येईल, काय म्हणता येईल सर? याचा अर्थ या दोघांचा जो रेशो आहे बघा, मी म्हणतो L2 + E डिवायडेड बाय L1 + E मस्ट बी इक्वल टू किती आहे? L2 + E अपॉन L1 + E 3:1. 3:1. जमतंय का? जमतंय. एंड करेक्शन आहे बरं का बाळा, एंड करेक्शन आहे. त्यांनी काय विचारलं आपल्याला? नेक्स्ट रेझोनेटिंग लेंथ विचारली. इथे शॉर्टेस्ट लेंथ रेझोनेटिंग विथ द ट्युनिंग फॉर्क. लेंथ कोणाची दिली आहे? ही पाईपची दिली आहे. ही कोणाची लेंथ दिली आहे? ही पाईपची दिली आहे. आणि आपल्याला कोणाची विचारली? पाईपचीच विचारली. आपल्याला पाईपचीच विचारली. पण ऍक्च्युअल मध्ये हा जो रेशो आहे तो कोणाचा असतो? हा त्या लेंथचा असतो जी रेझोनेट करते. जी रेझोनेट करते लेंथ ती वेगळी आणि पाईपची लेंथ वेगळी. पाईपच्या लेंथला करेक्ट करून जी लेंथ येते ती रेझोनेट करते. मगाशी जो मी फॉर्म्युला लिहिला L1 + L1 L2 L3, हा जो फॉर्म्युला लिहिला, आपण कन्फ्युजन अवॉइड करून टाकू, नाही तर आयुष्यभर तुम्हाला कन्फ्युजन होईल. हे जो फॉर्म्युला लिहिला बेटा, इथे आपण नेग्लेक्टिंग एंड करेक्शन आहे. नेग्लेक्ट ई. जर ई असेल तर हे असं येतं L1 + E L2 + E L3 + E
इज इक्वल टू 1:2, 3:2, 5:2, 7:9. आता काही गडबड? नो गडबड सर, नो गडबड. कुठे गेला आपला क्वेश्चन? क्वेश्चन कुठं हरवला? हा क्वेश्चन आहे सर. ठीक आहे ना. सो हे आलं L2 प्लस सी अपॉन L1 प्लस सी. सो L2 किती माझ्याकडे बेटा? L2 नाही माहिती, तोच काढायचं. L2 प्लस एंड करेक्शन आहे 1 डिवायडेड बाय L1 किती आहे? 15. 15 प्लस 1 इज इक्वल टू 3. सो हे 16 येईल. 16 त्रिक 48. L2 प्लस 1 इज इक्वल टू 48. सो L2 किती आला? 47. L2 इज 47. 47. हे पण तसंच आहे, हे पण तसंच आहे बघा. इन अ रेझोनन्स ट्यूब ओपन ॲट वन एंड, ओपन ॲट वन एंड, द एंड करेक्शन किती आहे? 1.2 आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट नोड अँड ओपन एंड ऑफ द ट्यूब इज 16. डिस्टन्स कोणाकोणामधलं सांगितलंय? फर्स्ट नोड अँड ओपन एंड ऑफ द ट्यूब. ही रेझोनन्स ट्यूबची ही नोड आहे ना, फर्स्ट नोड आहे बेटा ही, है ना. आणि ओपन एंड ऑफ द ट्यूब म्हणजे हे अँटी नोड आहे. ट्यूबचं ओपन एंड बरं का, ट्यूबचं ओपन एंड. हा जो डिस्टन्स आहे तो किती सांगितलाय त्यांनी? हा 16 सेंटीमीटर दिलाय. ठीक आहे, हा 16 सेंटीमीटर दिलाय. म्हणजे दिस इज नथिंग बट व्हॉट? दिस इज नथिंग बट लेंथ ऑफ द पाईप. अरे हे काय? लेंथ ऑफ द पाईप आहे बरं का. L1 आहे, नीट लक्ष दे. हे L1 आहे. कोणी याला λ/4 म्हणायचा प्रयत्न करू नका. का नका करू? कारण λ/4 इज दिस लेंथ प्लस एंड करेक्शन. हो की नाही? दिस लेंथ प्लस एंड करेक्शन. सो नोड आणि अँटी नोड मधला डिस्टन्स म्हणजे काय बेटा? 16 सेंटीमीटर. फर्स्ट नोड अँड ओपन एंड. आणि इथे काय म्हटलं बघा? फर्स्ट नोड अँड ओपन एंड ऑफ द ट्यूब. अँटी नोड नाही म्हटलंय, ओपन एंड म्हटलंय. म्हणजे आता ते एकदमच क्लिअर करून टाकलं त्यांनी. हा ओपन एंड आहे, हा डिस्टन्स 16 आहे आणि अँटी नोड बाहेर बनेल अशी. ठीक आहे. सो नोड आणि ओपन एंड मधला म्हणजे पाईपची लेंथ दिली. ठीक, पाईपच्या बाहेर बनते अँटी नोड. आता काय सांगितलंय त्यांनी? नेक्स्ट रेझोनेटिंग लेंथ विल बी. मग तेच करायचंय. नेक्स्ट रेझोनेटिंग लेंथसाठी काय फॉर्म्युला लिहिला होता आपण? L2 प्लस सी 1:3 चा रेशो राहील बरोबर, कारण नेक्स्ट थर्ड वाली राहील. अपॉन L1 प्लस सी इज इक्वल टू 3/1. मग L2 प्लस सी नाही माहिती मला. L2 प्लस एंड करेक्शन किती माझ्याकडे? 1.2. 1.2 डिवायडेड बाय L1. L1 किती आहे? L1 आहे 16. 16 प्लस किती? 1.2 इज इक्वल टू 3. सो हे किती येतं? 16 आणि हे एक तर 17. 17.2. 17.2 इंटू 3 केलं तर 51.6. म्हणजे L2 प्लस 1.2 इज इक्वल टू 51.6. L2 इज इक्वल टू किती येतं? 51.6 मायनस 1.2 म्हणजे यायला पाहिजे 50.4. कळालं का तुम्हाला? कळालं? हां. सो एकदम बिलकुल गडबड करायची नाही बेटा. अशा प्रश्नांमध्ये एकदम सावधानीने हा प्रश्न आणि मागचा प्रश्न स्टार मार्क करून ठेवा, कारण चांगले प्रश्न आहेत. हा तुम्ही करून घ्याल, याच्यात काही दम नाहीये है ना. हा होमवर्क आहे तुम्हाला. काय म्हटलंय त्यांनी काय म्हटलंय? अ पाईप ओपन ॲट बोथ एंड प्रोड्युसेस साऊंड नोट ऑफ फ्रिक्वेन्सी N1. बोथ एंड म्हणजे N1 किती झाला? N1 झाला सर V/2L बरोबर, त्याची फंडामेंटल मोड. वेन द पाईप इज केप 3/4 ऑफ लेंथ इन वॉटर. म्हणजे त्याच्याकडे किती लेंथ राहिली? स्वतःकडे पाण्यात ठेवला ना रे. हा ओपन होता बेटा, ओपनला त्याला पाण्यात ठेवला, असं झालं ते है ना. म्हणजे ही L/4 लेंथ झाली आणि ही किती झाली सर? 3L/4. सो हीच लेंथ कामाची माझी. 3/4 वॉटरमध्ये म्हणजे इकडे आला. अच्छा बरं, एवढंच नाही. आता हा कुठला पाईप झाला? क्लोज पाईप, कारण हा क्लोज एंड आहे आणि हा ओपन एंड आहे. अरे ओपन पाईपला जर पाण्यात ठेवलं तर तो क्लोज तयार होईल बरोबर. आता त्यांनी काय म्हटलंय? प्रोड्युसेस साऊंड नोट ऑफ फ्रिक्वेन्सी N2. म्हणजे आता इथे N2 किती येईल? N2 किती? आता एंड करेक्शन दिलं नाही तर नेग्लेक्ट कर त्याला है ना. N2 किती येईल? N2 यायला पाहिजे N2 इज इक्वल टू V/4. 4L असतो ना क्लोज पाईपला. आता L किती येतो? L येईल L/4. म्हणजे हे किती आलं? V/L. सो मला V/L ही N2 दिलाय. सो N2 इज V/L. आणि N1 किती आहे? N1 आहे सर V/2L. तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल की N1/N2 चा रेशो जर घेतला तर काय आला पाहिजे? N1/N2 इज इक्वल टू किती आलं बेटा? 1:2. 1:2 ऑप्शन मध्ये आहे का? आहे. दॅट इज द करेक्ट आन्सर. याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी. एकदम सोपा टॉपिक आहे. काय असतं सर बीट? बीटमध्ये काय असतं बेटा? 2 वेव्ज आहे आपल्याकडे. जसं मी म्हणतो एक वेव्ह आहे y1 इज इक्वल टू, एका वेव्हची इक्वेशन लिहू आपण. y1 इज इक्वल टू a साइन k1x प्लस ω1t. ठीक आहे. ही वेव्ह कुठे चालली असेल? निश्चितपणे ही निगेटिव्ह एक्सला चालली आहे. जशा ह्या 2 वेव्ज आहे बघा, 2 वेव्ज आहे. आणि एक दुसरी वेव्ह आहे ज्याची इक्वेशन आपण लिहू शकतो a साइन k2x प्लस ω2t. या दोघांचा जेव्हा इंटरफेरन्स होतो, म्हणजे मी y3 इज इक्वल टू लिहितो y1 प्लस y2, तेव्हा ती जी इक्वेशन येते ना, या दोघांचा जो इंटरफेरन्स येतो, सो ती तिसरी वेव्ह येते. दॅट इज
त्या वेव्हचं एक खासियत आहे. काय खासियत आहे सर? तिथे आपल्याला बीट फ्रिक्वेन्सी ऐकायला मिळते. बीट फ्रिक्वेन्सी म्हणजे वॅक्सिंग अँड वेनिंग, म्हणजे असं एकदम लाऊड मग परत कमी कमी आवाज. बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर ती ही वेव्ह फॉर्म आहे. हा एम्प्लिट्यूड आहे, एम्प्लिट्यूड दिसतोय का तुम्हाला? हा मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आहे. त्याच्यानंतर कमी 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 होत जातं. एक वेळ येते की काहीच ऐकू येत नाही, नंतर परत इकडे मॅक्सिमम एम्प्लिट्यूड आहे. याचा अर्थ तुम्हाला सगळ्यात आधी काय ऐकू येईल? सगळ्यात आधी तुम्हाला ऐकू येईल लाऊड साऊंड, त्याच्यानंतर काहीच नाही, नंतर परत लाऊड साऊंड. ॲम्ब्युलन्स आवाज ऐकलाय का? ॲम्ब्युलन्स आवाज, दॅट इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ बीट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आहे की आपण हे जे y3 इक्वल टू y1 प्लस y2 बघतोय ना, आपल्याला बघायचं आहे, आपल्याला जे इक्वेशन बघायचं आहे दॅट इज x इज इक्वल टू 0. सोपं करायला इक्वेशन जास्त विचारत नाही सीईटी, मी तुम्हाला एक आयडिया देतोय. x इज इक्वल टू 0 म्हणजे आम्ही फक्त बघतोय की मला रिझल्टंट फ्रिक्वेन्सी काढायची वेव्हची, हेच आहे याच्यामध्ये. तर x इज इक्वल टू 0 टाकलं तर काय येईल? सो माझी y3 ची इक्वेशन येते, तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. काय येते सर? 2 टाइम्स a साइन ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवायडेड बाय 2. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. आणि इकडे काय येणार आहे सर? इकडे आणि इकडे येतं टी आणि कॉस ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 टी बाय 2. आता हे काय बरं? हे ॲम्प्लिट्यूड आहे बेटा, हे ॲम्प्लिट्यूड आहे. आपण स्टँडिंग वेव्हमध्ये ॲम्प्लिट्यूड हे एक्स नुसार व्हॅरी करताना बघितलं होतं. एक्स नुसार म्हणजे प्रत्येक पॉईंटचं ॲम्प्लिट्यूड वेगळं असतं. म्हणजे सपोज हे मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूड आहे अँटीनोडचं, पण मग तेच राहणार आहे. पण इथे तसं नाही आहे. इथे एक्स नुसार नाही तर इथे टाइम नुसार सुद्धा ॲम्प्लिट्यूड चेंज होतं. टाइम नुसार म्हणजे एखाद्या पॉईंटचा आता ॲम्प्लिट्यूड सपोज इथे मॅक्सिमम आहे, तर नॉट नेसेसरी त्याचा ॲम्प्लिट्यूड नेहमी मॅक्सिमम राहील. ॲम्प्लिट्यूड म्हणतोय मी, डिस्प्लेसमेंट म्हणत नाहीये. डिस्प्लेसमेंट तर चेंज होतेच, पण मी म्हणतो ॲम्प्लिट्यूड पण चेंज होतं. ओके, ॲम्प्लिट्यूड पण चेंज होतं. सो तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, आपण जास्त PhD नाही करायला गेलो तर इथे टाइम व्हेरिएबल ॲम्प्लिट्यूड आहे. दुसरी गोष्ट बेटा, इथे जी फ्रिक्वेन्सी आहे, वेव्हची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे फ्रिक्वेन्सी ती किती आहे? दॅट इज नथिंग बट F1 मायनस F2. यालाच मी म्हणतो बीट फ्रिक्वेन्सी. काय म्हणायचं याला? बीट फ्रिक्वेन्सी. ही बीट फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे दोन वेव्हच्या फ्रिक्वेन्सीचा जो डिफरन्स आहे ना, तर त्या डिफरन्स एवढ्या मला बीट्स ऐकायला मिळतात. बीट्स ऐकायला मिळतात म्हणजे असं डप डप डप, फक्त एवढाच साऊंड येईल मला, कारण मध्ये काहीच नसतं, मध्ये काहीच नसतं. आलं लक्षात? ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज बीट फ्रिक्वेन्सी. सो आपण अजून एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगू शकतो की वन बीटचा अर्थ काय? एक बीटचा अर्थ काय? वन बीट म्हणजे वन मॅक्सिमा पर सेकंड. म्हणजे एका सेकंडमध्ये मला एकदा लाऊड आवाज आवला, दॅट इज वन बीट. 2 बीट असतील तर 2 सेकंद म्हणजे एका सेकंडमध्ये 2दा लाऊड आवाज आला, नंतर एका सेकंडमध्ये 3दा आला, असं आहे बरं का. ठीक आहे. मॅक्सिमम काय बोललो मी? वन मॅक्सिमम इंटेन्सिटी. ठीक आहे. एक बीट म्हणजे एक मॅक्सिमम इंटेन्सिटी एका सेकंडमध्ये ऐकायला मिळाली. ओके, ठीक आहे सर. याचे प्रश्न करू, प्रश्नांमध्ये मजा यायच्या. 2 आयडेंटिकल स्ट्रेट वायर्स आर स्ट्रेच सो दॅट प्रोड्यूस 6 बीट्स पर सेकंड. 6 बीट्स म्हणजे काय? 2 फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स येतो. वेन व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली विथ टेन्शन T1 अँड T2 रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. ऑन चेंजिंग द टेन्शन स्लाइटली इन वन ऑफ देम. बघा माझ्याकडे एक वायर आहे, त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल? आता फ्रिक्वेन्सी किती असते बेटा वायरची? V अपॉन, आपण जर नॉर्मल पकडलं तर, फंडामेंटल मोड पकडला तर 1/12 अंडर रूट ऑफ T बाय म्यू. तो इथे ना लेंथ चेंज करतायत ना टू ना म्यू, टेन्शन, फक्त टेन्शनची गोष्ट करतायत. सो F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. बरोबर आहे? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. आता माझ्याकडे एक फ्रिक्वेन्सी आहे, लेटेस्ट से F1, त्याचं टेन्शन किती आहे सर? T1. अच्छा, F2 आहे, त्याचं टेन्शन किती आहे? त्याचं टेन्शन आहे T2. आणि त्यांनी काय सांगितलंय की 6 बीट प्रोड्यूस करताय. आता अशा क्वेश्चनला करायला आहे ना, तुम्ही एक रॅन्डम फिगर तयार करा, येऊन जाईल तुमचं. कसं? सपोज मी म्हणतो F1 आहे माझ्याकडे 40. ठीक आहे. आणि F2 किती आहे? F2 ला पकडू आपण 46. काही प्रॉब्लेम नाही. 46, दोघांचा डिफरन्स किती येतोय? 6चा डिफरन्स यायला लागलाय निश्चितपणे, कारण याची F2 जास्त आहे. बघा F2 जास्त, याचा अर्थ T2 पण जास्त असणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, मला इथे या केसमध्ये असं आलंय T2 इज ग्रेटर दॅन T1, आपण अझम्पशन केले. ठीक आहे. आता म्हणतंय की एका ऑन चेंजिंग द टेन्शन स्लाइटली इन वन ऑफ देम, कोणामध्ये तरी टेन्शन त्यांनी चेंज केलं, तर अशा वेळेस बीट फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, म्हणजे जो डिफरन्स आहे तो सेम राहणार आहे. ठीक आहे. तर आता
काय केलं असेल नक्की हे ते विचारतायत. काय केलं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त आणि फक्त एक काम करायचंय की T1 आणि T2 सगळ्यात पहिले त्यांनी दिलाय T1 इज ग्रेटर दॅन T2, म्हणजे आपल्याला थोडंसं उलट करावं लागेल. याला लिहिताना असं लिहू आपण F1 ला 46 आणि F2 ला 40. ठीक आहे, दोघांमधला डिफरन्स आहे 6 आणि इकडे माझ्याकडे T1 आहे आणि इकडे काय सर T2 आहे आणि डेफिनेटली T1 इज ग्रेटर दॅन T2. आता मी काय केलंय, एकामध्येच टेन्शन बदललं. सपोज जर मी T2 ला वाढवलं तर काय होईल, T2 ला वाढवलं तर 40 वाढेल, T2 ला वाढवलं तर काय होईल, नीट लक्ष द्या. आता हे महत्वाचं आहे. मी T2 ला असं वाढवतो, T2 ला इतकं वाढवतो ना की F2 जो आहे F2 तो किती होऊन जाईल 46. काय होऊन जाईल 46 नाही, किती होऊन जाईल 52. अरे वाढवू शकतो ना, T2 ला एवढं वाढवतो की F2 किती होऊन जाईल बेटा 52. F2 जर 52 झाला तर 52 आणि 46 परत एकदा डिफरन्स किती येतोय, 52 आणि 46 परत एकदा डिफरन्स किती येतोय 6. अरे 6 येतो ना, दोन फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स 6 आला पाहिजे. मग हा मोठा आहे का तो मोठा आहे ते मॅटर करत नाही. ठीक आहे, म्हणजे ही एक केस पॉसिबल आहे की सेकंड स्ट्रिंगचं टेन्शन वाढवा. किंवा जर बेटा मी T1 कमी केला, काय केलं सर तुम्ही T1 ला कमी केला, मी T1 ला कमी केला. इथे डोकं लावावं लागेल तुम्हाला थोडं माझ्यासोबत. ठीक आहे, हे चांगले प्रश्न आहेत. T1 ला कमी केला सच दॅट माझा F1 किती झाला, F1 झाला किती, आता हा 40 आहे ना 34 होऊ शकतं. T1 ला कमी करा सो दॅट F1 किती बेटा 34 आहे, तर होऊ शकतं डेफिनेटली. सो T2 ला, कारण आता डिफरन्स किती आहे 34 आणि 40 चा डिफरन्स 6 आहे. सो T1 ला कमी करा किंवा T2 ला वाढवा, T1 ला कमी करा किंवा T2 ला वाढवा. ठीक आहे, आणि हे मधले ऑप्शन काही मिनिंग बनत नाही बेटा, याचा काहीही मिनिंग बनत नाही. 144 चा काही संबंधच नाही, कुठे डेटा पण दिला नाही. पुढचं बघा, पुढचा पण असाच प्रश्न आहे. अ ट्युनिंग फॉर्क व्हायब्रेटिंग विथ अ सोनोमीटर वायर गिव्स 6 बीट्स पर सेकंड आयदर विथ द लेंथ ऑफ द 1 मीटर और 1.06. आता परत एकदा सोनोमीटर वायर आहे, इथे लेंथची गोष्ट करतायत. मला सांगा फक्त फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला फक्त मला सांगा. फ्रिक्वेन्सी असते सर 1/2L √T/μ. आता इथे फक्त लेंथ चेंज करतायत म्हणून मी असं म्हणू शकतो, काय म्हणायचं बघा, नीट लक्ष द्या. F1/F2 मी मागं पण सांगितलं होतं हे मागच्या लेक्चरला, L2/L1 सगळे इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे, L2/L1. L2 किती बेटा 1.06 आणि L1 किती आहे 1 आहे. मग मला एक कळालं, काय कळालं की F1 इज इक्वल टू F2 इंटू 1.06. ठीक आहे ना, F1 किती आला F2 इंटू 1.06. आता थोडंसं नीट लक्ष द्या. मी काय करतो ना, F1 इज इक्वल टू F2 इंटू 1.06 आहे, म्हणजे F2 ला मी पकडतो F2 ला काय पकडतो F, म्हणजे F1 किती येणार आहे 1.06 टाइम्स ऑफ F2, म्हणजे हा येईल बेटा 1.06 टाइम्स ऑफ F. ठीक आहे, हा माझा झाला F1 आणि हा काय झाला सर, हा F2 झाला. इथपर्यंत आलो मी, आलो. आता ते काय म्हणतायत, ते म्हणतायत की हे जे काही यांच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, हे जे काही सोनोमीटरच्या फ्रिक्वेन्सी आहे ना, तर हे 6 बीट मागवतायत. 6 बीट कोणासोबत, एका ट्युनिंग फॉर्क सोबत. तर त्या ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी मी X पकडतो. काय पकडली, X पकडली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा वेळेस जेव्हा हा जो एक नंबर आहे ना, हा जो एक नंबर आहे, जेव्हा दोन नंबर बरोबर सेम बीट्स देतोय, तर बेटा हा जो ट्युनिंग फॉर्क आहे ना, हा ट्युनिंग फॉर्क याची फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मध्ये असते. या दोघांच्या काय असते, मध्ये असते. लेटेस्ट तुम्हाला एक उदाहरण देतो. सपोज माझ्याकडे 40 आहे, 34 आहे आणि 37 आहे. ठीक आहे, तर हा 37 या मोठ्यासोबत किती बीट देतोय 3 आणि याच्यासोबत किती देतोय 3. मग हा 37 या दोघांच्या मध्ये असतो. एक्झॅक्टली मध्ये असेल की नाही ते माहिती नाही, पण कुठेतरी मध्ये लाय करतो. कळतंय का तुम्हाला काय म्हणतोय मी तुम्हाला, आर यू गेटिंग, येस सर. तर याचा अर्थ असा होतो की मी असं म्हणू शकतो की 1.06 F मायनस X इज इक्वल टू या दोघांचा जो डिफरन्स आहे तो किती आहे 6 आहे. त्याचबरोबर दिस मायनस दिस, किंवा आपल्याला काय करू शकतो आपण, दिस मायनस दिस, का नाही हे मायनस हे करावं लागेल, एक्स मायनस काय करावं लागेल मला, एक्स मायनस एफ करावं लागेल इज इक्वल टू 6. कारण एक्स जो आहे ना बेटा तो एफ पेक्षा मोठा आहे म्हणून एक्स मायनस एफ. ठीक आहे, आणि 1.06 आहे ना, हा एक्स पेक्षा मोठा आहे म्हणून 1.06 मायनस एक्स. या दोघांना जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला काय येईल, या दोघांना जर तुम्ही ऍड केलं तर तुम्हाला येईल हे एक्स एक्स कॅन्सल होऊन जाईल. 1.06 एफ मायनस एफ म्हणजे किती येईल 0.06 एफ इज इक्वल टू, हे ऍड केले होतं ना आपण 12 येतं. तर इथून एफ किती येतो, एफ जर बघायला गेलं तर 1200 हे 200 येतो बघा. एफ किती आला 200 आला.
पण तुम्हाला एफ नकोय, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला एक्स पाहिजे, ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी पाहिजे. सो ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी किती येईल, सो एक्स मायनस 200 याच्यामध्ये एफ मध्ये टाकलं 200 इज इक्वल टू किती आलं 6, म्हणजे एक्स किती आलं बेटा 206. 206 म्हणजे याचा आन्सर काय आलं पाहिजे, बी आन्सर आलं पाहिजे. याला असंही करू शकतो आपण, कसं करू शकतो, या दोघांचा जो ऍव्हरेज आहे ना, या दोघांचा जो काही ऍव्हरेज राहील ना, दॅट इज ओनली, या दोघांचा ऍव्हरेज म्हणू शकतो का मी, या दोघांचा ऍव्हरेज जर आपण त्या फ्रिक्वेन्सीला जर कन्सिडर करायला गेलो तर पण नाही म्हणू शकत, तो डेटा वेगळा होऊन जाईल. नाही नाही ठीक आहे, हे जे केले प्रॉपर मेथड त्यांनीच जा. ठीक आहे. 2 साऊंड वेव्स ट्रॅव्हलिंग इन द सेम डायरेक्शन, सेम डायरेक्शन मध्ये आहेत, हॅव डिस्प्लेसमेंट इतकं आणि एवढे डिस्प्लेसमेंट आहे. हाऊ मेनी टाइम्स लिसनर कॅन हिअर साऊंड ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. मी तुम्हाला सांगितलं होतं किती टाइम एखाद्या लिसनरला मॅक्सिमम इंटेन्सिटी ऐकायला मिळते, दॅट इज नथिंग बट व्हॉट, बीट फ्रिक्वेन्सी. बीट फ्रिक्वेन्सी आलं लक्षात, दिस इज नथिंग बट बीट फ्रिक्वेन्सी. मग आता याची बीट फ्रिक्वेन्सी काय, जर तुम्ही नीट बघायला गेलं तर हे किती बेटा, हा ओमेगा आहे बरं का, हा ओमेगा म्हणजे इथे येईल 2 पाय f1 इज इक्वल टू 50, f1 आला 25. ठीक आहे, इथे येईल 2 पाय f2 इज इक्वल टू 46 पाय म्हणजे f2 किती आला 23. सो मला या दोघांचा डिफरन्स पाहिजे. सो f1 मायनस f2 जर मी केलं तर 2 येतो. 2 इज द करेक्ट आन्सर. 2 साऊंड वेव्स हॅव्हिंग डिस्प्लेसमेंट, 2 मला डिस्प्लेसमेंट दिलेले आहेत. वेन इंटरफेअर प्रोड्यूस्ड, या दोघांच्या इंटरफेरन्स मध्ये काय येईल तुम्हाला दिसते का, ही किती, याची फ्रिक्वेन्सी किती, याची 500 बरं का, 500 2 पाय एफ करावं लागेल. आणि याची किती आहे सर, याची 503 आहे बेटा, 503 आहे. तर किती बीट्स आहे, तर या दोघांचा डिफरन्स किती आहे, 3 बीट्स ऐकायला मिळतील मला, 3. बरेच जण काय करतात, याचा डिफरन्स घेतात, तसं करायचं नाही, अवघड होईल. तर हे 3 बीट आणि मॅक्सिमम इंटेन्सिटी कशी काढायची सर, मॅक्सिमम इंटेन्सिटी, तर मॅक्सिमम इंटेन्सिटी कशी काढतो आपण, सांगितलं होतं का मी, मॅक्सिमम इंटेन्सिटी कशी काढतात सांगितलं होतं का. बघा मॅक्सिमम इंटेन्सिटीचा फॉर्म्युला दिला होता मी, आय मॅक्स, मग म्हणून मागचे लेक्चर करायचे असतात, इज इक्वल टू किती होता, √I1 प्लस √I2 चा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता हे कसं काढणार आहे सर, आता √I1 म्हणजे I1 म्हणजे अँप्लिट्यूडचा स्क्वेअर असतो, अरे हो की नाही, अँप्लिट्यूडचा स्क्वेअर म्हणजे सर 2चा स्क्वेअर याचा रूट, प्लस इथे काय येतं बेटा I2 म्हणजे 3चा स्क्वेअर त्याचा रूट है ना, आणि याचा स्क्वेअर, हे किती येतं 3, हे रूट आणि हे कॅन्सल होऊन जाईल, 3 आणि 2 5 आणि हे किती येतं 25, म्हणजे बरोबर आहे, 3rd इज द करेक्ट आन्सर. अरे येईल की नाही, 3rd इज द करेक्ट आन्सर, येस सर एकदम बरोबर यायला पाहिजे, काही विषय नाही. लेंथ ऑफ द 2 ऑर्गन पाइप्स ओपन ॲट बोथ एंड, दोन्ही एंडला ओपन आहेत बेटा. इफ दे आर साऊंडेड टुगेदर विथ बीट फ्रिक्वेन्सीज, काहीच करायचं नाही, दोन्ही एंडला ओपन आहे म्हणजे V अपॉन F1 किती येणार आहे, V अपॉन 2 टाइम्स L, आणि दुसरा F2 किती येणार आहे, F2 येणार आहे V अपॉन 2 टाइम्स L प्लस L1. बरोबर आहे ना, या दोघांचा डिफरन्स घेऊन घ्या, गणित चांगलं करा, आन्सर येऊन जाईल तुमचा, 100% आन्सर येऊन जाईल. द स्ट्रिंग्स काय सांगितले, स्ट्रिंग्स X अँड Y ऑफ द गिटार प्रोड्युसेस अ बीट फ्रिक्वेन्सी ऑफ 6 हर्ट्ज. वेन द टेन्शन इन द Y इज इन्क्रीज्ड, वायचं टेन्शन वाढवलं म्हणजे वायची फ्रिक्वेन्सी वाढवली, ठीक आहे ना. द बीट फ्रिक्वेन्सी इज फाउंड टू बी 4 हर्ट्ज, 4 हर्ट्ज झाली. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग हर्ट्ज X इज द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग Y इज, नीट लक्ष द्या, X ची 300, Y ची माहिती नाही, ठीक आहे. वायचं टेन्शन वाढवलं, आता मी तुम्हाला 1000 वेळा लिहून देऊ का की टेन्शन आणि फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन आहे, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ टेन्शन, म्हणजे वायची फ्रिक्वेन्सी वाढवली असेल, बरोबर आहे ना, वायची फ्रिक्वेन्सी वाढवली, आता यांचे बीट्स किती बाय द वे, इथे बीट्स किती बेटा, बीट्स आहेत किती आले होते, बीट्स 6 आहे, 6. म्हणजे माझ्याकडे 2 ऑप्शन येतात बघा, हे ऑप्शनने चेक करायचे प्रश्न आहेत. 6 आहे ना, म्हणजे एक तर 306 येईल, म्हणजे 306 मायनस 300 इज इक्वल टू 6, एक तर 306 येऊ शकतो किंवा 294 येऊ शकतो, 294, अरे येऊ शकतो का 294, कारण 294 आणि 300चा डिफरन्स किती बेटा 6, बरोबर, हे 2 ऑप्शन येतात. आता जर मी वायची फ्रिक्वेन्सी वाढवली तर बीट्स किती झाल्या, 4 झाल्या, याचं टेन्शन वाढवलं तर आता टेन्शन वाढवलं, सपोज 306 होती आधी, किती होती 306 होती, टेन्शन वाढवलं तर याची फ्रिक्वेन्सी वाढून जाईल, याची फ्रिक्वेन्सी लेटेस्ट ही झाली 307 झाली किंवा 308 झाली, काही पण जरी झाला तरी यांचा जो डिफरन्स आहे तो 6 पेक्षा जास्त होईल की नाही, अरे 6 पेक्षा जास्त होईल की नाही, येस सर 6 पेक्षा जास्त होईल, म्हणजे हे पॉसिबल नाहीये, कारण 306च्या पुढे तुम्ही गेलं तर 6 पेक्षा जास्त डिफरन्स येऊन जाईल. याचा अर्थ 294 असेल, का बरं 294, कारण आता जर मी याची फ्रिक्वेन्सी वाढवली, याची फ्रिक्वेन्सी 294 वरून 296 केली तर 4 बीट्स होत आहेत,
होत आहेत का 4 बिट्स? त्याचा आन्सर काय सर? 294. डोकं चालव रे, डोकं चालव. द क्लोज ऑर्गन पाईप अँड ओपन ऑर्गन पाईप ऑफ द सेम लेंथ प्रोड्यूस 2 बीट्स पर सेकंड व्हेन दे आर सेट इनटू व्हायब्रेशन टुगेदर in fundamental mode. Length of open organ pipe is half and closed organ pipe is double. Number of beats produced per second is. अरे यार तेच आहे. क्लोज्ड ऑर्गन पाईप आणि काय ओपन ऑर्गन पाईप ऑफ सेम लेंथ when they are set into vibration together in fundamental mode. So closed organ pipe काय तो? क्लोज्ड ऑर्गन पाईप येईल V/4L आणि दुसरा किती बेटा? V/2L. या दोघांचा जो डिफरन्स आहे इज इक्वल टू 2 असंच येणार आहे. नंतर काय म्हणता येते? त्याच्यानंतर म्हणतात लेंथ ऑफ ओपन पाईप इज नाउ हाफ. ओपन पाईप कुठे माझा? वेर इज ओपन पाईप? हा ओपन पाईप आहे. सो याला हाफ करून टाक V/2L/2 मायनस आणि त्याच्यानंतर काय सांगितलं? लेंथ ऑफ क्लोज पाईप इज डबल. क्लोज पाईपची लेंथ काय केली त्यांनी? डबल केली. डबल म्हणजे V/4 तर हे सांगितलंय किती? हे विचारलंय बेटा किती? मग आता तुम्हाला इथून काय येईल? इथून तुम्हाला कॅल्क्युलेशन करूनच देऊ का? चला आता एवढं केलं तर एवढ्यासाठी काय सोडायचं ना? V/2L मायनस V/4L केलं तर V/4L येतं. V/4L इज इक्वल टू 2 म्हणजे V/L किती आलं बेटा? V/L आलं सर 8. हे लेक्चर त्या विद्यार्थ्यांसाठी बिलकुल नाही बरं का. तिसरंवालं लेक्चर थोडं हेवी जाऊ शकतं कारण चांगले प्रश्न आहेत. थोडंसं बॅकग्राऊंड लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे ना? थोडा आधी अभ्यास केला पाहिजे, नाही तर कळणारच नाही काय चाललंय हे. V/L इज इक्वल टू 8. मग आता V/L च्या जागी 8 टाक. हे 2 कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं म्हणजे असं बघा V/L मायनस V/8L. ठीक आहे. V/L च्या जागी 8 टाक. 8 मायनस 8/8 किती आलं? हे 7 आन्सर आहे. 7 इज द करेक्ट आन्सर. हे करून घ्याल का तुम्ही? करून घ्याल का? द टू वेव्स ऑफ द सेम एम्प्लिट्यूड हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी इतकं आर मुव्हिंग इन द सेम डायरेक्शन. देन द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्सिमा. सक्सेसिव्ह मॅक्सिमाचा अर्थ कळतो का तुम्हाला? म्हणजे इंटेन्सिटी पहिल्यांदा एकदा बीट मिळाली मॅक्सिमम इंटेन्सिटी, नंतर परत एकदा मॅक्सिमम कधी होईल? एकदा मॅक्सिमम झाली परत एकदा मॅक्सिमम कधी होईल? तर कधी होतं मॅक्सिमम? टाइम पिरियड नंतर. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काढा किती येते? 335 मायनस 300 किती येते? 340 मायनस 335. 340 मायनस 335 किती आलं? हे आलं बेटा 5 हर्ट्ज. किती आलं? फ्रिक्वेन्सी आली. टाइम पिरियड किती येते? टाइम पिरियड येतो 1/5 म्हणजे किती आलं? 0.2. इट इज द करेक्ट आन्सर. ओके. द साऊंड वेव्ह हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी इतकं सुपर इम्पोज टू प्रोड्यूस बीट वेव्ह. द रिझल्टंट बीट वेव्ह इंटेन्सिटी मॅक्सिमम ॲट t इज इक्वल टू 0. आफ्टर हाऊ मच टाइम इंटेन्सिटी विल बी मिनिमम. आता काय विचारलंय? मिनिमम. कसं असतं बघा, माझ्याकडे एक मॅक्सिमम आहे, त्याच्यानंतर मिनिमम येतो, मग पुन्हा मॅक्सिमम येईल, मग पुन्हा मिनिमम येईल, असं चालतो. तर मॅक्सिमम जर मला 0ला आला तर मिनिमम पहिला मॅक्सिमम जर सपोज t इज इक्वल टू 0ला आला, दुसरा मॅक्सिमम कधी येतो? तर तो येतो बेटा कॅपिटल टीला, है ना? इथे असं लिहू आपण. पहिला मॅक्सिमम आला t इज इक्वल टू 0ला, दुसरा मॅक्सिमम कधी येतो? t इज इक्वल टू कॅपिटल टीला. मिनिमम कधी येईल? t इज इक्वल टू t/2ला. ठीक आहे. नंतरचा मिनिमम याच्यानंतर किती येईल? t इज इक्वल टू किती येईल? 3t/2. नंतर पुन्हा 2tला अजून एकदा मॅक्सिमम येईल. आलं लक्षात? सो याचं जे काही तुम्ही बीट फ्रिक्वेन्सी काढाल किती येईल? 6 1/6 म्हणजे 1/6 2 मॅक्सिमम मधला. सो मॅक्सिमम नंतर मिनिमम किती? तर 1/12 आन्सर यायला पाहिजेच. करून घ्या 1/12. द ट्युनिंग फॉर्क्स हॅव फ्रिक्वेन्सी 380 आणि 384. 380 आणि 384 व्हेन दे आर साऊंडेड टुगेदर. दोघांना एकत्र साऊंड केलं. दे आर साऊंडेड, दे प्रोड्यूस 4 बीट्स. द टाइम ड्युरेशन बिटवीन मॅक्सिमम साऊंड अँड कॉन्झिक्युटिव्ह मिनिमम. बघा सेम टाईपचा प्रश्न आहे बेटा, सेम टाईपचा आहे हा. होमवर्कला करून घ्या. याचा आन्सर काय येईल? तसं 4 आहे ना, 4 1/4 1/8 यायला पाहिजे. 1/8. हा एक प्रश्न चांगला आहे. थोडासा कॅल्क्युलेशन. द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 ट्युनिंग फॉर्क x अँड y रिस्पेक्टिव्हली 1.3% मोर अँड 2.3% लेस दॅन दॅट ऑफ थर्ड ट्युनिंग फॉर्क z. आता ऐक, z ची फ्रिक्वेन्सी पकड x, ठीक आहे, किंवा z ची फ्रिक्वेन्सी पकड a, ठीक आहे. सो x ची फ्रिक्वेन्सी किती असेल? x ची फ्रिक्वेन्सी 1.3% मोर म्हणजे 1.3% मोरचा अर्थ कळतो का तुला? 1.3% मोर म्हणजे a प्लस 1.3, बरं का? 1.3% ऑफ a. अरे हा a याच्यापेक्षा जास्त आहे 1.3%. 1.3% म्हणजे असं असते आणि इंटू a असेल. ठीक आहे. सो हे किती आलं? हे यायला पाहिजे बेटा x इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 100 प्लस 101.3 ना. 101.3 डिवायडेड बाय केलं तर 1.013 येते. हा 1.013. ठीक आहे. 1.013. पुढे काय सांगितले त्यांनी? पुढे सांगितले 2.7% लेस दॅन दॅट ऑफ. आता हे जर
वाय पकडला, वाय जर पकडला तर 2.7% लेस, 2.7% लेसचा अर्थ कळतो का? म्हणजे जर ए आहे मायनस 2.7 ए बाय 100, हे किती येते? वाय इज इक्वल टू 100, 100 मधून 2 गेले किती? 98, 98 आणि किती येते? 98 97.3, 97.3 जर करायला गेलं तर 0.973 ए असं येते. ठीक आहे. आता वेन ट्युनिंग फॉर्क्स एक्स अँड वाय आर साऊंडेड टुगेदर 8 बीट आपल्याला मिळाले, तर फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क झेड इज, या दोघांचा डिफरन्स घ्या. या दोघांचा डिफरन्स म्हणजे एक्स मायनस वाय किती येते? हे 1.013 मायनस 0.973 है ना, आणि ए इकडे येईल इज इक्वल टू किती बेटा? इज इक्वल टू किती सांगले? 8. मग आता ए ची व्हॅल्यू काढायची, ए ची व्हॅल्यू काढायची, काढता येईल का? हे किती आता? 1013 मधून 973 गेले, 1013 मधून 973 गेले तर किती येतात? 40 येतात का? 1013 आणि 973, 973 म्हणजे 40 येतात, बरोबर 40 येतात. 40 म्हणजे हे किती येणार आहे? यायला पाहिजे 40 ना, म्हणजे 0.04 यायला पाहिजे. चेक करायला एकदा, 0.04 ए इज इक्वल टू 8, म्हणजे यायला पाहिजे किती? 800/4, 800/4 म्हणजे 200 यायला पाहिजे. 200 इज द करेक्ट आन्सर, एकदम करेक्ट आन्सर, एकदम निशाणावर आन्सर आहे. ठीक आहे, बरोबर सर. आता तुम्हाला हे संपलेलं बेटा, माझ्याकडून जेवढं केलं शेवटी तेवढं झालंय. वेव्ज इज डन फ्रॉम माय साइड. तुम्हाला हे 2 टॉपिक बोर्डच्या पुस्तकातून वाचायचे. काय? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटवर प्रश्न विचारलाय सीईटीने मागच्याच वर्षी. ठीक आहे, एकदम बघून घ्या, PYQ मध्ये ते तुम्हाला दिसून जाईल. बोर्डाच्या पुस्तकात हे दोन्ही टॉपिक दिले, दोन्ही व्यवस्थित करा. याच्या बाहेर वेव्सची करायची काही गरज नाहीये, करायला पूर्ण ब्रह्मांड आहे, पण आपल्याला जेवढा टाइम आहे तेवढ्यामध्ये आपण बेस्ट द्यायचा प्रयत्न केलाय. जर तुम्ही वेव्सचे तिन्ही लेक्चर बघितले असतील तर खाली लिहा डन सर, ऑल द बेस्ट.